करेक्ट स्टार्ट बाळांनो चला. सो व्हेरी गुड मॉर्निंग. आज थर्ड इयर म्हणजे सेकंड इयर आजचं जे लेक्चर चल चल लवकर चल लवकर चल लवकर बस चला. सो आजचं जे लेक्चर आहे बाळांनो, आजचं हे जे लेक्चर आहे सेकंड इयर कम्प्युटरचे जे स्टुडंट आहेत जे पासआउट झालेत म्हणजे ज्यांचा थोड्या दिवसात रिझल्ट लागेल आणि जे मुलं थर्ड इयरला प्रमोट होतील तर त्यांच्यासाठी आजचं लेक्चर आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे मी काय तुम्हाला मोटिवेट करत बसणार नाही की फर्स्ट इयर सेकंड इयरला बरंच तुम्हाला मोटिवेट झालेलं आहे की फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला अभ्यास कसा केला पाहिजे, किती वेळ केला पाहिजे है ना, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता या सेमिस्टरला मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगत बसायची काही गरज नाही आहे, कारण फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अंदाज आलेला आहे. आता आजचं जे लेक्चर आहे ह्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर मेन म्हणजे या सेमिस्टरमध्ये आपलं अकॅडमिक कॅलेंडर काय असणार आहे, म्हणजे थोडक्यात काय की इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या दिवशी तुमचे एक्झाम्स असतील, त्याच्यानंतर पहिली क्लास टेस्ट कधी असणार आहे, सेकंड क्लास टेस्ट कधी आहे. आता ऑलरेडी तुम्ही अकॅडमिक कॅलेंडर पाहिलंही असेल, पण तरी पण आपण परत एकदा रिवाईज करू की कॅलेंडर काय म्हणजे एक डेट आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतील, म्हणजे आपल्याला काय करता येईल की तोपर्यंत जो काही पॅटर्न असेल आपला किंवा जे काही शेड्यूल आहे हे डिसाईड करता येईल. त्याचबरोबर अजून काय असणार आहे की या सेमिस्टरची तुमची जी काही स्कीम आहे, डेट झाल्या कॅलेंडर झाल्या स्कीम म्हणजे कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, कोणत्या कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे, ठीक आहे, ओरल किती मार्काचे आहेत, प्रॅक्टिकल किती मार्काचे आहेत, थेरी किती मार्काचे आहेत, हे सगळं तुम्हाला या स्कीममध्ये कळेल. अजून म्हणजे सिलेबस कोणत्या कोणत्या सब्जेक्टच्या अंडर काय काय सिलेबस आहे, म्हणजे थोडक्यात प्रत्येक सब्जेक्ट हा का इंट्रोड्यूस केलेत. सो ह्या 4-5 बेसिक गोष्टी आपल्याला या सेमिस्टरमध्ये म्हणजे ह्या लेक्चरमध्ये बघायच्यात. आणि ते झाल्यानंतर मग आपले जे लेक्चर्स होतील इथून पुढच्या सेमिस्टरचे, मग ते लाईव्ह लेक्चर कोणत्या फॉर्ममध्ये होतील, त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला कशा दिसतील, डेमो क्लासेस किती दिवस आहेत, त्याच्यानंतर नोट्स तुम्हाला कशा अवेलेबल होतील, हे सगळे जे काही पॉईंट आहेत हे पॉईंट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की थर्ड इयर सुरू व्हायच्या आधी आपलं टार्गेट काय असणार आहे हे एक डिसाईड करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही बऱ्यापैकी सब्जेक्ट बघितलेही असतील, तुमचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुरूही झालेलं आहे, मग त्याच्या आधी तुम्हाला सब्जेक्टचं नॉलेज आहे की कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, कोणते कोणते नाही आहेत, त्याच्यामधलं थेरी सब्जेक्ट कोणते आहेत, ठीक आहे, प्रोग्रामिंग सब्जेक्ट कोणते आहेत हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. मग त्याच्यात जे काही थेरी सब्जेक्ट आहेत जसं की ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मग याच्या आधीच्या सेमिस्टरचे जे मुलं होते त्यांनी ऑपरेटिंग सिस्टीम यासारख्या थेरी सब्जेक्टमध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळवलेत. मग खरंच मिळवले का, कसे मिळवले, त्याच्यासाठी काय काय करावं लागलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये बघायच्या तर आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या. मग आता आपण लेक्चरला सुरुवात करूत काय, कारण की प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत असतो, मोटिवेट करत असतो की गोल कसं सेट करायचं, काय कसं करायचं. या सेमिस्टरला मी तुम्हाला काही करणार नाही, तुम्हाला सेट करायचं तर करा आणि नाही करायचं तर मसनच जा. का, कारण की आता फर्स्ट इयर झालं सेकंड इयर झालं 2 वर्षात तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात. ठीक आहे, मग किती वाजता उठायला पाहिजे, किती वाजता झोपलं पाहिजे, किती वेळ अभ्यास केला पाहिजे, किती वेळ टाइमपास केला पाहिजे, किती वेळ कॉफी शॉपमध्ये गेलं पाहिजे, किती वेळ फेसबुकला बसलं पाहिजे, किती वेळ इंस्टाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे, आणि कुठं कुठं गेल्यानंतर काय काय होतं आलं लक्षात, ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल वेगळं असं काही बोलत बसायची काही गरज नाहीये. ठीक आहे, मग आपण काय करू बाळांनो, डेट्सला सुरुवात करू, जेणेकरून काय होईल उद्यापासूनचं जे काही लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये ॲक्च्युअल आपल्याला सिलेबस कव्हर करायला सुरुवात करता येईल. कारण की ॲक्च्युली 1 जूनपासूनच करायचं होतं, पण थोडासा डिले झाला, ग्रुप फॉर्म व्हायला याला वेळ लागला, म्हणून आपण उद्यापासून मात्र रेग्युलर लेक्चरला स्टार्ट करतोय. मग आजच्या लेक्चरमध्ये जे काही अकॅडमिक कॅलेंडर, मग अकॅडमिक कॅलेंडरमध्ये काय काय डेट्स कोणत्या कोणत्या महत्त्वाचे आहेत, तर सगळ्यात पहिले आपलं सेमिस्टर स्टार्ट होणार आहे 15 जुलैला. 15 जुलैला आपलं कॉलेज स्टार्ट होईल. ठीक आहे, आणि त्याची जी एंड डेट असेल दॅट विल बी 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबरला आपलं जे सेमिस्टर आहे सेमिस्टर एंड होईल. सेमिस्टर एंड म्हणजे आपली टर्म एंड होती. मग त्याच्यामध्ये क्लास टेस्ट कधी कधी आहे तर 28 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट. 28 ते 30 ऑगस्ट म्हणजे तुम्ही विचार करू शकता आज तारीख आहे 7 तारीख, अजून 21 दिवस. 21 दिवस म्हणजे काय झालं, 21 जून, जुलै, ऑगस्ट, 2 महिने 21 दिवस म्हणजे 2.5 महिने राहिलेत. 2.5 महिन्यामध्ये आपल्याला पहिली क्लास टेस्ट आहे. म्हणजे आत्तापासून तुम्ही तयारीला सुरुवात करा की क्लास टेस्टचा अभ्यास कधीपासून सुरू करायचा, तो आज आत्तापासून सुरू करायचा आहे. कारण की 28 तारखेला आपल्याला ऑलरेडी टार्गेट माहिती आहे बाळांनो, आपल्याला की 70 मार्काचा पॅटर्न माहिती आहे तुम्हाला की 70 मार्काचा थेरी आहे, 20 मार्काच्या 2 क्लास टेस्ट आहे, 10 मार्काचा मायक्रो प्रोजेक्ट आहे. आपल्या हातातले 2 मार्क म्हणजे ते थेरीचे मार्क 70 पैकी आणि क्लास टेस्टचे. मायक्रो प्रोजेक्टला किती पकडायचे, कसे पकडायचे तर आपण नंतर ठरवू, पण आता आपल्याला टार्गेट सेट करण्यासाठी किती टाइम आपल्या हातात आहे, तर जवळपास 1.5 ते 2 महिन्याचा टायमिंग, 2 ते 2.5 महिन्याचा टायमिंग आपल्याला पहिल्या क्लास टेस्टसाठी. ठीक आहे, सेकंड क्लास टेस्ट जी असणार आहे आपली, सेकंड क्लास टेस्ट दॅट विल बी ऑन 16 to 18 ऑक्टोबर, 16 ते 18. क्लास टेस्ट पहिली काय सांगितली 28 ते 30 ऑगस्ट आहे, लक्षात ठेवा. कारण की काय होतंय बघा, उगी फक्त अकॅडमिक कॅलेंडर दिलं तसं नको, स्कीम, सिलेबस, कोणता सब्जेक्ट थेरीला आहे, कोणता प्रॅक्टिकलला आहे, किती मार्क आहेत, हे पाठ असू द्या.
कारण की आता फर्स्ट इयर सेकंड इयरला नाही की प्रत्येक वेळेला कॅलेंडर उघडलं आताच माहिती पाहिजे की पहिली क्लास टेस्ट माझी 28 ते 30 ऑगस्टमध्ये, सेकंड क्लास टेस्ट 16 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरला. हे डेट फिक्स करून ठेवा. म्हणजे काय होईल त्यानुसार आपल्याला निम्मा पोर्शन इथपर्यंत उरकायचं आहे. निम्मा पोर्शन म्हणजे पेपरच्या दृष्टीने, निम्मा उरलेला पोर्शन याच्या आतमध्ये आणि तिथून पुढे आपल्याला मग रिव्हिजन करायचे. आता हे झाल्यानंतर तुमची जी काही प्रॅक्टिकल एक्झाम असेल, जे प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत, एक्सटर्नल प्रॅक्टिकल असू द्या, इंटरनल प्रॅक्टिकल असू द्या, ही जी काही एक्झाम असणार आहे दॅट विल बी फ्रॉम 5 to 14 नंबर, 5th to 14th नोव्हेंबर, 5 पासून ते 14 नोव्हेंबर पर्यंत तुमची प्रॅक्टिकल एक्झाम आहे. आणि जी थेरी एक्झाम स्टार्ट होईल, सगळ्यात महत्त्वाची जी आपली थेरी एक्झाम असणार आहे, तर ही जी काही थेरी एक्झाम असेल ही थेरी एक्झाम तुमची 21 नोव्हेंबर पासून ते 12 डिसेंबर. म्हणजे तुम्ही आता विचार करू शकता, हे तर आपले बेसिक टार्गेट आहेत. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगत आलेलो आहे की या ठिकाणी ज्या 20-20 मार्काच्या क्लास टेस्ट आहेत, 20-20 मार्क्सच्या, हे आपलं इनिशियल किंवा शॉर्ट टर्म टार्गेट आहे. जे मेन फायनल गोल असणार आहे आपलं दॅट विल बी फ्रॉम 21 नोव्हेंबर. आता या 21 नोव्हेंबर पासून जे काही पेपर सुरू होतील त्या पेपरला किती मार्क पाडायचे आणि काय मार्क पाडायचे ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. फर्स्ट सेमिस्टरला म्हणजे आपल्या फर्स्ट इयरला मला सांगावं लागायचं तुम्हाला की मॅथमध्ये 70 पैकी 70 पडले पाहिजेत, M2 मध्ये 70 पैकी 70 पडले पाहिजेत. तुम्हाला त्यावेळेला विश्वास बसत नव्हता, हळूहळू पडायला लागला. मग नंतर DSU मध्ये पडले, OOPत पडायला लागले, काहींना DTE मध्ये पडले, काहींना DMS मध्ये पडले. आता ज्यावेळेला सेकंड सेमचा पेपर झाला त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला जावा, मायक्रो, DCC, SCN या चारही सब्जेक्टमध्ये आउट ऑफ पडू शकतात. मग आता ह्या वेळेस जे टार्गेट असणार आहे ते 70 आउट ऑफ 70 आहे. मग फक्त एवढंच बघायचं की थेरीला पडतील की नाही आणि पाडायचे तर कसे पाडायचे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी सांगेल, फक्त थोडं शांततेत घ्या. आता आपला सगळ्यात महत्त्वाचा पहिला कन्सेप्ट लक्षात घ्या. हे टार्गेट 28 पासून 30 पर्यंत, 28 ते 30 ऑगस्ट मध्ये आपली पहिली क्लास टेस्ट आहे, सेकंड क्लास टेस्ट 16 ते 18 ऑक्टोबरला आहे. आणि जे मेन टार्गेट आहे हे सगळं जे काही करतोय ते म्हणजे ह्या दिवसासाठी 21 नोव्हेंबर पासून आपल्याला जीवमानाला धगधग व्हायला नको म्हणून आपण सगळे कार्यक्रम चालू आहेत. आलं लक्षात. आणि हा जो आहे 3rd वीक ऑफ जानेवारी 2025 या दिवशी आपण 3rd इयरमध्ये जे जे काही उद्योग केलेत, आलं लक्षात, त्या सगळं आपला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. कळलं. मग या ठिकाणी हा जो दिवस उजाडतो या दिवशी आपल्याला पाठीमागचे सगळे कर्म आठवतात. म्हणजे की खरंच किती अभ्यास केला, किती अभ्यास नाही केला, कुठं हिंडलो, काय हिंडलो, मग ते कर्म चांगले चांगले आठव, त्याच्यासाठी कर्म चांगले करा, म्हणजे या ठिकाणी आपला रिझल्टचा दिवस चांगला असेल. ठीक आहे. आता हे तर मेन झालं बाळांनो. 21 नोव्हेंबर म्हणजे तुम्ही बघू शकता 21 नोव्हेंबरला आपली थेरी एक्झाम आहे. आज तारीख आहे 7 जून आणि अजून 14 किंवा हे 15 दिवस पकडा. 7 आणि 14 21 जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, म्हणजे जवळपास 5 ते 5.5 महिन्याचा टाइम राहिलाय. आता 5 ते 5.5 महिन्याच्या टायमिंगमध्ये आपले दिवस जे जाणार आहेत ते म्हणजे आपल्या गणपतीच्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्या. आता नाताळ तर काय येणार नाही, नाताळ नंतर येईल, पण ह्या ज्या काही सुट्ट्या ह्याच्यामुळं हा फक्त सेमिस्टर वाढलाय. ह्या सेमिस्टरला वेळ कमी पुरतो, लक्षात घ्या. न कळत या सुट्ट्यांमध्ये तुम्ही टाइमपास करता, सिलेबस आरामात होतो पण सुट्ट्यांमध्ये बराच वेळ जातो. त्याच्यामुळे आता जो काही वेळ आहे ह्या वेळेला आपण आता काय करू, सुरुवात करू. ठीक आहे. मग आता ही जी काय झाली स्कीम झाली बाळांनो, स्कीम नंतर जर पुढे आपण बघितलं स्कीम म्हणण्यापेक्षा अकॅडमिक कॅलेंडर झालं आपलं. आता ही जी काही स्कीम आहे या स्कीम मध्ये सब्जेक्ट कोणते कोणते, आता थोडक्यात तुम्ही ऑलरेडी सब्जेक्ट बऱ्यापैकी बघितलेत. मी आता ह्याच्यातून सब्जेक्ट सांगायच्या ऐवजी मी काय करतो, तुम्हाला जे काही सब्जेक्ट असतील ते बोर्डवर लिहून काढूत आपण, म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला टार्गेट डिसाईड करता येईल. ठीक आहे. सब्जेक्ट कोणते कोणते, तर याच्यामधला सगळ्यात पहिला जो काही सब्जेक्ट आहे बाळांनो आपला दॅट इज नथिंग बट एन्व्हायरमेंटल स्टडीज. पहिला जो सब्जेक्ट आहे आपला याच्यामधला, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट EST, एन्व्हायरमेंटल स्टडीज. आता EST हा सब्जेक्ट कशासाठी बाळांनो, हा सब्जेक्ट आपल्याला ऑनलाईनमध्ये, आणि ऑनलाईनमध्ये असताना याचं जे काही वेटेज आहे दॅट विल बी 70 + 30. आता हे माहिती तुम्हाला की हा जो 70 मार्क्स असणार आहेत, हे 70 मार्क्स कशासाठी, आपले थेरीचा एक्झाम आहे. 30 मार्कांपैकी 2 काय आहेत, 20 मार्काच्या 2 क्लास टेस्ट, 10 मार्काचा मायक्रो प्रोजेक्ट. असं टोटल जर याचं टॅली केलं आपण, सो दिस विल बी 100 मार्क. टोटल 100 मार्क्सचा समजा आपल्याला EST हा सब्जेक्ट आहे. आता एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये आता समजा जर ह्या सब्जेक्टमध्ये जर बघायचं झालं तर ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला बघायचं आहे काय काय, लक्षात घ्या. तर ऑनलाईन सब्जेक्ट आहे. ऑनलाईन सब्जेक्ट म्हणजे MCQ येतं आणि MCQ म्हणजे गोळ्या मारणं, तर हा कन्सेप्ट पहिले काढून टाका. ठीक आहे. फर्स्ट इयर सायन्सला तुम्ही गोळ्या मारल्या तिथपर्यंत ठीक होतं. 3rd इयरला आपलं प्रत्येक टार्गेट आहे 70 आउट ऑफ 70चं आहे. त्याच्यामध्ये एकही मार्काचं कमी कॉम्प्रोमाइज चालणार नाही. 70 आउट ऑफ 70 प्रत्येक सब्जेक्टचं टार्गेट आहे आपल्याला. आणि ऑनलाईनमध्ये EST बघा, फर्स्ट इयरला थोडाफार इकडं तिकडं होतं, 3rd इयरला
क्वेश्चन बँक येते MSBTची, बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन्स येते, मी तुम्हाला क्वेश्चन बँक प्रोव्हाइड करेल, पण त्या ठिकाणी तुम्हाला 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळालेच पाहिजेत. इथं 20 पैकी 20 क्लास टेस्ट, 10 मार्काची जी मायक्रो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 9 जरी मिळाले तरी ठीक आहेत. म्हणजे 100 पैकी 99 98 इथपर्यंत मार्क हे पडतात. याच्या आधी पण पडलेले आहेत, आत्ता पण पडतील, फक्त तुम्हाला त्या दृष्टीने अभ्यास करावा लागेल. लक्षात घ्या. मग आता EST मध्ये काय रे बाळांनो, या एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये काय काय, त्याच्यात पॉईंट काय काय कव्हर करायचे. तर याच्यामध्ये काय, एक म्हणजे की या एन्व्हायरमेंटल स्टडीची नीड काय, कशासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीचा सब्जेक्ट शिकायचा आहे. तो झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये की जे काही ॲटमॉस्फिअर असेल, तर या ॲटमॉस्फिअरचे सेगमेंट कोणते कोणते आहेत. होमोस्फिअर झालं, लिथोस्फिअर झालं, हायड्रोस्फिअर झालं, हे सगळे त्याचे सेगमेंट्स आहेत. मग त्याचबरोबर हे झाल्यानंतर आपण पोल्युशनचे कॉजेस काय काय आहेत, कोणत्या कोणत्या टाईपचे पोल्युशन्स आहेत. मग पोल्युशनमध्ये आपण परत मग सॉईल पोल्युशन झालं, एअर पोल्युशन आहे, त्याच्यानंतर नॉईज पोल्युशन आहे, एअर पोल्युशन, हे पोल्युशनचे वेगवेगळे टाईप आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो सब्जेक्ट आहे हा जनरल सब्जेक्ट आहे. जनरल सब्जेक्ट म्हणजे ह्याला टेक्निकल गोष्टी काहीच नाही आहेत. जेवढं तुमचं जनरल नॉलेज चांगलं तेवढं तुम्हाला EST हा सब्जेक्ट सिंपल जाणार. मग त्यासाठी लक्षात घ्या, आत्तापासून सुरुवात करा. बऱ्याच जणांचं असं होतं की थेरी आम्ही पाठ करतो आणि ऑनलाईन शेवटी करतो. अजिबात नाही. कारण की ज्या वेळेला पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं जातं त्याच्यात ते असं नाही म्हणणार की EST ला तुला कमी पडले का, जाऊ दे, प्रोग्रामिंग मध्ये जास्त पडलेत मग बरे, हे विचारलं जाणार नाही. आत्तापासून प्रत्येक सब्जेक्टला सुरुवात करा. EST चे क्लासेस होणार नाहीयेत. EST चा कंटेंट कमी मिळतो. सिलेबस काढायचा, सिलेबसच्या कॉपी मधला टॉपिक घ्यायचा, टॉपिक नेटवर टाकायचा, जेवढं काही मटेरियल येते सगळं मटेरियल रीड आउट करत बसा. आत्तापासून सुरुवात करा. तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशी पण तेच करणार आहे आणि आत्ता पण ते करणार आहे. मग बेटर वे आत्तापासून सुरू करा. आता दिवसभर तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग नंतर बाकीचा जो काही वेळ आहे हा फ्री वेळ आहे. 1-2 तास लेक्चर होतील, बाकीच्या वेळेत टाइमपास करू नका. एन्व्हायरमेंटल स्टडीजला सुरुवात करा. मग आता हे झालं एअर पोल्युशन झालं, सॉइल पोल्युशन, त्याच्यानंतर मग आपण एनर्जीचे रिसोर्सेस कोणते कोणते आहेत. मग एनर्जी रिसोर्सेसमध्ये कन्व्हेन्शनल झाले, त्याच्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल झाले, ठीक आहे. त्याच्यानंतर मग मॅनमेड रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर तसं बघितलं तर हा सब्जेक्ट ऑलरेडी तुम्ही 5वी 6वी 7वी मध्ये पर्यावरण म्हणून पाहिलंय. हे थोडं माहिती आहे, पण ह्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे. या सब्जेक्टमध्ये रट्टा मारत बसू नका. पण एक लक्षात घ्या, ह्या सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला थोड्या काढावं लागतील. कारण की याच्यामध्ये काय होतं, तुम्ही नंतर गेले तर मग हे एन्व्हायरमेंटला हार्म करणारे काय कॉजेस काय आहेत. मग त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, ग्लोबल वॉर्मिंग झाला, ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी, मग हे सगळं ऐन वेळेला लक्षात राहत नाही. मग कोणत्या कशामध्ये गॅसेसमुळं ओझोन लेअरचं डिप्लिशन होतं, हे असे काही पॉईंट आहेत आणि हे प्रत्येक पेपरला विचारले जातात. सो सरळ त्याच्या शॉर्ट नोट्स काढा, त्याचे MCQ तुम्ही तयार करा. मी तुम्हाला ह्या सेमिस्टरमध्ये ऑनलाईन MCQ पहिल्यापासूनच प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून काय होईल की ह्या सेमिस्टरमध्ये पहिल्यापासून ते ऑनलाईनची तयारी होईल. कारण की थिअरी तर चालूच राहतं आपलं, पण साईड बाय साईड ऑनलाईन सुद्धा चालू राहिलं पाहिजे. मग त्यासाठी आपण ते पण आत्तापासून सुरुवात करणार, त्याला वेळ घालवायची गरज नाहीये. पहिला सब्जेक्ट झाला आपला एन्व्हायरमेंटल स्टडीज. वेटेज जर बघितलं असेल तुम्ही किती मार्काचं, 100 मार्कचं. आपण हे नंतर बघूत की आपल्याला किती कव्हर करायचे आहेत, किती जर मार्क पडले तर आपण कोणत्या पर्सेंटेज पर्यंत आहोत, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. मग पहिला झाला आपला EST नंतर सेकंड सब्जेक्टला जर सुरुवात केली, दॅट इज नथिंग बट तुमचा ऑपरेटिंग सिस्टीम, OSY म्हणून एक सब्जेक्ट आहे, ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये परत बघा, लक्षात घ्या, हा सब्जेक्ट थिअरी आहे, रिटर्न पेपर आहे. आता याचं जर वेटेज बघितलं आपण 70 + 30, परत 70 मार्कचा थिअरी पेपर, 20 मार्काच्या 2 क्लास टेस्ट, 10 मार्काचा मायक्रो प्रोजेक्ट, आणि हे झाल्यानंतर तुम्हाला 50 मार्काची ओरल प्रॅक्टिकल आहे. आता याच्यामध्ये 2-3 सब्जेक्ट जे एक्सटर्नलसाठी आहेत आणि इंटरनलसाठी. आता तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये हे कळून चुकलं असेल की इंटरनल आणि एक्सटर्नल हे काहीही नसतं, सगळ्या गोष्टी ह्या इंटरनलच असतात. लक्षात, एक्सटर्नल येणार, एक्सटर्नल तुमची ओरल प्रॅक्टिकल घेणार, तुमचे जे मार्क असणार हे भरणार कोणतं, तुमचा इंटरनल. तर त्याच्यामुळे प्रॅक्टिकल आहे म्हणजे एक्सटर्नल आहे की इंटरनल ह्याच्या भानगडीत पडू नका. आपल्याला फक्त मार्क किती आहेत त्याच्यापैकी किती पाडता येतील त्याला सुरुवात करा. आता ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय बघायचं, लक्षात घ्या. ऑपरेटिंग सिस्टीम हा थिअरी सब्जेक्ट आहे. याचा अभ्यास करायचा कसा करायचा मी तुम्हाला बरोबर सांगेल. जसा सिलेबस सुरू होईल कसा अभ्यास करायचा, याला आउट ऑफ मार्क कसे पाडायचे, पडतात का, हे सगळं बघायचं. मग आता ह्याच्यामध्ये काय तर ऑपरेटिंग सिस्टीम सगळ्यात पहिले की व्हॉट इज मीन बाय ऑपरेटिंग सिस्टीम. पहिलाच कन्सेप्ट आहे व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम काय, आतापर्यंत आपण ऑपरेटिंग सिस्टीम ज्या बघितल्या, ठीक आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम पाहिली. नॉर्मली आपण ज्या मोबाईलमध्ये वापरतो ती म्हणजे कोणती, आपली अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम. पण आपल्याला याच्यामध्ये
या सेमिस्टरमध्ये ह्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या अंडर आपल्याला ज्या बघायच्यात त्या आपला जो PC असेल, कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप आहे, मग यासाठी आपण जे ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो ती म्हणजे कोणती, विंडोज असेल, त्यानंतर लायनक्स आहे, लायनक्स नंतर अजून तुम्हाला उबंटू घेता येईल, ठीक आहे, त्याच्यानंतर डॉस आल्या, ह्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. तर ह्या ऑपरेटिंग सिस्टीमशी रिलेटेड काय काय फंक्शन्स आहेत, OS चे काय काय फीचर्स आहेत, हे सगळं आपल्याला कशामध्ये बघायचं, OSY मध्ये. मग याच्यामध्ये मग परत तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन्स कोणते कोणते आहेत. मग फंक्शन्समध्ये बरेच फंक्शन्स आहेत बाळांनो. एक म्हणजे प्रोसेस मॅनेजमेंट झालं, फाईल मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर मेमरी मॅनेजमेंट आहे, CPU शेड्युलिंग आहे. शेड्युलिंग म्हणजे काय तर मल्टिपल प्रोसेसेस आहेत. एखादा CPU आहे तर त्या CPU मध्ये 10 प्रोसेसपैकी नक्की कोणत्या प्रोसेसला CPU अलोकेट करायचा, याला शेड्युलिंग म्हणतो. मग याच्यामध्ये सुद्धा बाळांनो आपल्याला काय बघायचे पुढे गेल्यानंतर, शेड्युलिंगचे अल्गोरिदम्स आहेत. शेड्युलिंगचे अल्गोरिदम, शेड्युलिंग अल्गोरिदम मध्ये मग परत कोणते कोणते, तर मग त्याच्यामध्ये FCFS आहे, SJF आहे, ठीक आहे, SRTN आहे, सॉरी SRTN, ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक होतं राऊंड रॉबिन, ठीक आहे. आता हा का सांगितला शेड्युलिंग अल्गोरिदम, कारण की हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवर आपल्याला प्रॉब्लेम आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला 2 एक्झाम्पल किंवा 2 प्रॉब्लेम पडणार म्हणजे पडणार. एक प्रॉब्लेम म्हणजे कोणता तुमचा, एक जो प्रॉब्लेम आहे, एक मिनिट बाळांनो, याच्यात 2 प्रॉब्लेम तुम्हाला येणार. एक म्हणजे तुमचा शेड्युलिंग अल्गोरिदमशी रिलेशन, आणि अजून एक अल्गोरिदम असणार आहे अजून पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम. म्हणजे या 2 कन्सेप्टवर, पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम आणि शेड्युलिंग अल्गोरिदम, याच्यावर तुम्हाला 4-4 मार्काचे 2 क्वेश्चन पेपरला पडणार म्हणजे पडणार. म्हणजे हा टोटल जो 70 मार्काचा पेपर असेल तर त्याच्यामध्ये 62 मार्कांपर्यंत थेअरी येणार आहे, ठीक आहे, आणि 8 मार्कांचे तुम्हाला 2 प्रॉब्लेम्स येतील, असा मिळून हा 70 मार्क्सचा पेपर आहे. इतके सोपे एक्झाम्पल, इतके पांचट आहेत, फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे. कळलं. मग आता हे झाल्यानंतर अजून कन्सेप्ट आहे डेडलॉक. आता जसा जसा सिलेबस स्टार्ट करू, आपण जसं लेक्चर सुरू करू त्या वेळेला आपण ह्या सब्जेक्टला डिटेलमध्ये बघू. आता फक्त आपण ओव्हरव्ह्यू बघू. याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यानंतर PCच्या ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या आहेत, त्यांचे फंक्शन्स काय काय आहेत, शेड्युलिंग अल्गोरिदम काय आहेत, म्हणजे हे काय, हे आपण नंतर डिटेलमध्ये बघू. एका पॉईंटवर आपल्याला एक युनिट बघायचं आहे. म्हणजे हा परत सब्जेक्ट झाला की ते आपल्याला टोटल मिळून हा जो सब्जेक्ट झाला दॅट विल बी ऑफ 150 मार्क्स. 2 सब्जेक्ट कव्हर झाले. पहिला झाला आपला EST, बरोबर, दुसरा कोणता झाला आपला ऑपरेटिंग सिस्टीम. व्यवस्थित लक्षात ठेवा. थर्ड जो सब्जेक्ट बघायचा बाळांनो आपल्याला, दॅट इज नथिंग बट ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग, AJP. थर्ड इयर मधला, फर्स्ट सेमिस्टर मधला सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट, ज्याला सगळ्यात जास्त डिटेलमध्ये बघायची गरज आहे, तो म्हणजे तुमचा ॲडव्हान्स जावा. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय होतो की सर ॲडव्हान्स जावा हा जो सब्जेक्ट आहे हा ऑनलाईन मध्ये, हा जो सब्जेक्ट ऑनलाईन मध्ये, ऑनलाईनचा अभ्यास कसा करायचा आम्हाला काही नवीन नाही. आम्हाला तसंही किती वाचलं तरी तेवढेच मार्क पडतात, काही केलं तरी तेवढंच होतं. हा कन्सेप्ट मनातून काढा. कारण सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हान्स जावा प्रोग्रॅमिंग हा सब्जेक्ट बेस म्हणून काम करणार आहे पुढच्या सेमिस्टरच्या मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी. पुढच्या सेमिस्टरला लक्षात घ्या, 6 सेमिस्टरला आपल्याला मॅड म्हणून एक सब्जेक्ट येतो. मॅड म्हणजे मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये आपण अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम बघतो आणि त्याचे जे काही प्रोग्राम करायचे असतील आपल्याला सगळे, मग त्याच्यामध्ये ब्लूटूथचा प्रोग्राम आहे, एरोप्लेन मोडचा प्रोग्राम आहे, ब्रॉडकास्ट रिसिव्हर सेंटर, कुठलाही प्रोग्राम घ्या, त्याच्या फ्रंट एंडला XML फाईल आहे आणि त्याच्या बॅक एंडला कोणती फाईल असती ती म्हणजे डॉट जावा. आणि ती डॉट जावा फाईल जी असणार आहे त्याचं जे काही कोडिंग आहे ते तुम्ही आत्ता जो जावा शिकला सेकंड इयरचा त्याचा काहीही घेणं देणं नाही. सेकंड इयर मध्ये तुम्ही नॉर्मल जावा शिकले, ऍक्च्युअल जावा प्रोग्रामिंग जे असणार आहे ही कशामध्ये सुरू होणार तुमची AJP मध्ये. बघा तुम्हाला जर आठवत असेल, जर खरंच तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर सेकंड इयरच्या जावामध्ये ज्यावेळेला शेवटी आपण ॲपलेटचे 2-3 प्रोग्राम बघितले होते, त्या ॲपलेटचा प्रोग्रामचा यूज करून आपण फॉर्म डिझाईन केले होते. जावामध्ये आपण आतापर्यंत काय करायचो, भला मोठा प्रोग्राम लिहायचो. इनहेरिटन्सचा झाला, 2 क्लास घेतले, एक इंटरफेस घेतला, एक क्लास घेतला, त्याच्यापासून एखादा क्लास आणला, भला मोठा प्रोग्राम लिहायचा आणि आउटपुटमध्ये काय यायचं, स्टुडंटचं नाव टाका, रोल नंबर टाका, मार्क टाका आणि डिस्प्ले करा. म्हणजे प्रोग्राम मोठा होता, आउटपुट छोटं होतं. ॲडव्हान्स जावामध्ये लक्षात घ्या, प्रोग्राम छोटा असणार आहे पण त्याचं आउटपुट हे मोठं असणार आहे. सगळ्यात मेन म्हणजे ह्या ॲडव्हान्स जावामध्ये आपल्याला काय डिझाईन करायचं आहे तो म्हणजे GUI.
GUI म्हणजे काय, तर ग्राफिकल युजर इंटरफेस आपल्याला डिझाईन करायचं आहे, GUI डिझाईन करायचं आहे. मग त्यासाठी दोन पॅकेज आहेत बाळांनो. त्यातलं एक पॅकेज आपण ऑलरेडी पाहिलंय AWT, आणि सेकंड पॅकेज बघायचं आपल्याला स्विंग. AWT पॅकेज ऑलरेडी आपण पाहिलंय कशामध्ये, जावामध्ये. ठीक आहे, ज्यावेळेला आपल्याला ॲपलेटचे प्रोग्राम करायचे होते, ॲपलेटच्या प्रोग्रामच्या मध्ये आपण ऑलरेडी AWT पॅकेज पाहिले, पण त्याच्यामध्ये आपण थोडेच कन्सेप्ट पाहिले. तर आता AWT आणि स्विंग याचा यूज करून आपल्याला मोठे मोठे GUI डिझाईन करायचे. GUI म्हणजे काय, एखादा फॉर्म असेल, मग त्याच्यानंतर टेक्स्ट फील्ड असेल, त्याच्यावर एखादा बटन आहे, त्याच्यावर प्रोग्रेस बार, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कशामध्ये करायच्यात, AWT आणि स्विंगचा यूज करून. लक्षात घ्या, मी परत सांगतोय, या सेमिस्टर मधला सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे ॲडव्हान्स जावा. कारण की ज्याला ॲडव्हान्स जावा येणार नाही त्याचं वाटोळं कशामध्ये होणार आहे, ते मॅडमध्ये होणार आहे. त्याचं कारण असं आहे बाळांनो, कारण की याच्यामध्ये जावामध्ये हे पहिले 2 युनिट झाले. AWT पॅकेजवर 1 युनिट आहे, स्विंगवर 1 युनिट आहे, आणि जे थर्ड युनिट आहे याचं, हे थर्ड युनिट आहे बाळांनो इव्हेंट हँडलिंगवर. मग त्याच्यामध्ये वेगळे वेगळे इव्हेंट आहेत बाळांनो. माऊस इव्हेंट झाला म्हणजे जर समजा आपण एखादं बटन आहे, माऊसवर क्लिक केलं, माऊसच्या बटनवर, तर काय झालं पाहिजे, कीबोर्डचं बटन प्रेस झालं तर काय झालं पाहिजे, विंडो क्लोज केली, मिनिमाइज केली, मॅक्सिमाइज केली तर काय झालं. तर ह्या कन्सेप्टला म्हणतो आपण इव्हेंट हँडलिंग. आणि मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये जी .java फाईल आहे, या .java फाईलमध्ये सगळ्यात मेन कन्सेप्ट असणार तो म्हणजे कोणता, हा इव्हेंट हँडलिंगचा. त्याच्यामध्ये मला आत्ताच सांगतोय, ऑनलाईन सब्जेक्ट आहे, फक्त वाचायचा ह्या दृष्टीने करू नका. ॲडव्हान्स जावातला प्रत्येक प्रोग्राम तुम्हाला डिटेलमध्ये कळला पाहिजे, तरच उपयोग, नाही तर काही उपयोग नाही होणार. मग याच्यामध्ये अजून काय काय, ॲडव्हान्स जावामध्ये इव्हेंट हँडलिंग झालं, AWT आहे, स्विंग आहे, त्याच्यानंतर मग अजून JDBC म्हणून एक कन्सेप्ट आहे, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. म्हणजे थोडक्यात काय, जे आपण DBMS हा सब्जेक्ट शिकला, DMS मध्ये आपण काय करायचो, SQLच्या क्वेरी द्यायचो, सिलेक्ट असेल, इन्सर्ट असेल, ह्या क्वेरी. तर आपल्याला काय करायचं, आता आपला जो डेटाबेस आहे त्या डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करायचा आहे, आणि तो डेटा स्टोअर कशातून करणार आपण, तर जावाच्या प्रोग्राममधून. जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी म्हणजे डेटाबेसला आपण कनेक्ट कशा थ्रू करणार, जावा थ्रू. आणि जावामध्ये आपण प्रोग्राम लिहिणार, त्या प्रोग्राममध्ये क्वेरी टाकणार, आणि त्या क्वेरीमधून आपला डेटाबेस काय करणार, अपडेट करणार. मग त्याच्यामध्ये इन्सर्शन असू द्या, डिलिशन करा, हे सगळे ऑपरेशन, इन्सर्ट, क्रिएट, डिलीट, अपडेट, हे सगळे ऑपरेशन आपण कशा थ्रू करणार, जावामधून करणार. आणि याच्यामध्ये मग अजून एक 5वं जे युनिट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर नेटवर्किंगचे कन्सेप्ट बघायचे. नेटवर्किंग म्हणजे आपण DCC मध्ये बघितलं असेल, DCC मध्ये आपण IP ॲड्रेस फाइंड आउट केलता, मॅक ॲड्रेस फाइंड आउट केलता. मग हा IP ॲड्रेस कसा फाइंड आउट करायचा, जावा प्रोग्रामचा यूज करून आपल्या PCचा IP ॲड्रेस कसा फाइंड करायचा. मग त्या ठिकाणी बाळांनो आपल्याकडं क्लास आहे बाळांनो, iNet ॲड्रेस नावाचा एक क्लास आहे. त्याच्यानंतर 2 कम्प्युटर आहेत, तर त्या 2 कम्प्युटरला कनेक्ट कसं करायचं, सॉकेट प्रोग्रामिंग काय आहे, त्याच्यानंतर क्लायंट आणि सर्व्हरला कसं कनेक्ट करायचं. म्हणजे थोडक्यात 2 डिव्हाइसला कनेक्ट करायचंय, त्याला आपण म्हणतो इंटरनेटवर्किंग. आणि हे सुद्धा आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, ॲडव्हान्स जावामध्ये. हे 5 युनिट आहे त्याच्यामध्ये. पहिल्यामध्ये तुम्हाला AWT पॅकेज आहे, दुसऱ्यामध्ये स्विंग पॅकेज आहे, तिसऱ्यामध्ये इव्हेंट हँडलिंग आहे, चौथ्यामध्ये JDBC ODBC आहे, आणि 5व्यामध्ये इंटरनेटवर्किंग आहे. जर हे युनिट परफेक्ट झाले, तुम्हाला परत प्रोग्रामिंग मध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. कारण की याच्यामध्ये जे प्रोग्राम्स आहेत बाळांनो, हे असे लेंदी प्रोग्राम्स नाही, सिंपल प्रोग्राम आहेत. पण याच्यामध्ये जर तुम्हाला कन्सेप्ट कळला, ह्या प्रोग्रामचा रट्टा मारून काहीच उपयोग नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट कळलाच पाहिजे की इव्हेंट हँडलिंग कसं होतं, इव्हेंटचा ऑब्जेक्ट कसा थ्रो केला जातो, तो कॅच कसा करायचा, एक्सेप्शन हँडलिंग कसं आहे, हे सगळं तुम्हाला कशामध्ये बघायचं, ॲडव्हान्स जावामध्ये. अजिबात चष्टेवारी या सब्जेक्टला घेऊ नका ऑनलाईन आहे म्हणून. हा जर थेरीमध्ये असता तर फायदा झाला असता, पण हा सब्जेक्ट ऑनलाईन मध्ये, आणि हा सब्जेक्ट इतका वास्ट आहे. याचं कारण असं आहे बाळांनो, तुम्हाला माहिती आहे की नॉर्मल AWT जरी पॅकेज घेतलं, त्या AWT पॅकेजमध्ये एवढी मोठी क्लासेसची हायरार्की आहे. त्याच्यातल्या कोणत्या क्लासवर काय प्रोग्राम पडत, त्या कोणत्या क्लासमधली कोणती मेथड, त्या मेथडमधला काय कन्सेप्ट पेपरला पडत, आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पूर्णच्या पूर्ण सिलेबस व्यवस्थित स्टडी करायचा आहे. क्वेश्चन बँक देईल, काळजी करू नका. क्वेश्चन बँकच्या पलीकडे शक्यतो कुठलेही क्वेश्चन पडणार नाहीत. ESTचं झालं, AGPचं झालं. आता सुद्धा 3rd इयर पास आउट विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता, पाठीमागच्या प्रिव्हियस इयर मधले जेवढे क्वेश्चन्स आले, ते सगळ्या क्वेश्चनची एकच क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. जिथून नेटवरून इकडून तिकडून भेटतात. पाठीमागच्या आम्ही ETI म्हणून सब्जेक्ट आहे, ETI, त्याच्यानंतर मॅनेजमेंट, या 2 सब्जेक्टची पाठीमागचे जेवढे क्वेश्चन्स असतील त्या सगळ्या क्वेश्चनची एक PDF तयार केली. 30 PDF केली, त्याच्या पलीकडे एकही क्वेश्चन आला नाही. त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन बद्दल निश्चिंत राहा. पण हा सब्जेक्ट ऑनलाईन मध्ये आणि मी फक्त त्याचे क्वेश्चन्सच बघतो असं जर तुम्ही म्हणत असाल, तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्ही.
कारण की हे आपल्याला इथं जड जाईल. कारण ऑलरेडी काय होतं बाळांनो, हा सब्जेक्ट काय अवघड नाही, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप सिंपल सब्जेक्ट आहे. पण सुरुवातीलाच काय करतात लोक, त्याची भीती बोलून जातात की मॅड लय अवघड आहे, अँड्रॉइड कसं. काही अवघड नाहीये, पण त्या अवघड का जातं, कारण की या ठिकाणी हा कन्सेप्ट क्लिअर नसतो. हे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा बस. 3 सब्जेक्ट झाले. ह्याचा पण तेच आहे बाळांनो, आपला 70 + 30 + 50, म्हणजे परत हा जो सब्जेक्ट झाला हा सुद्धा किती मार्कांचा आहे, 150. टार्गेट आपण नंतर सेट करू काय आहेत काय नाही. 3 सब्जेक्ट झाले. पहिला आपला EST झाला, EST नंतर ऑपरेटिंग सिस्टीम झाला, ऑपरेटिंग सिस्टीम नंतर ऍडव्हान्स जावा झाला, ऍडव्हान्स जावा नंतर अजून एक सब्जेक्ट आहे आपल्याला. आता या ठिकाणी जो नेक्स्ट सब्जेक्ट आहे ना, दॅट इज नथिंग बट सॉफ्टवेअर टेस्टिंग. 4th सब्जेक्ट आहे, दॅट इज नथिंग बट ST. आता हा सुद्धा पूर्ण थेरी सब्जेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात सेकंड इयरला, सेकंड सेमिस्टरला ज्या सब्जेक्टनी तुमच्या छातीत धडधड केली तो म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. का? कारण कितीही पाठ केलं तरी ते 10 वेळा विसरायचं, पाठ करू करू थकले इथपर्यंत. पण त्याचा छोटा भाऊ म्हणजे कोण, सॉफ्टवेअर टेस्टिंग. SCN मध्ये तरी गॅरंटी कमी आहे 70 आउट ऑफ 70 ची. सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क पडू शकतात, आणि एवढा काही अवघड नाहीये. कारण की एक लक्षात घ्यायची थेरी. आता तुम्ही जर समजा तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या फेजेस पाहिले असतील तर त्याची एक फेज म्हणजे कोणती, टेस्टिंग. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग त्याच्या फेजेस, ते सेकंड इयरला झालं, त्याला 10 दिवस झाले, ते आता सोडून द्या म्हणा. हा बोला, काय काय फेजेस आहेत बोला. बोला ना. हा बोला, बरोबर आहे. सगळ्यात पहिले काय म्हणते, रिक्वायरमेंट गॅदर. व्हेरी गुड. रिक्वायरमेंट गॅदरिंग. रिक्वायरमेंट गॅदरिंगला आपण अजून एक नाव दिलं होतं, ते म्हणजे कम्युनिकेशन फेज. त्या फेजला अजून एक नाव दिलं होतं आपण, कम्युनिकेशन. अजून नेक्स्ट फेज कोणती होती बोला. हा, रिक्वायरमेंट गॅदरिंग नंतर नेक्स्ट फेज घेतली आपण प्लॅनिंग. प्लॅनिंगच्या नंतर अजून एक फेज पाहिली होती आपण, बोला, डिझायनिंग. डिझायनिंगला आपण मॉडेलिंग म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. डिझायनिंग नंतर आपण पाहिलं होतं कोड कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, डिझायनिंग मध्येच येतं, थोडं लक्षात घ्या. थोडे थोडे चेंजेस आहेत, मॉडेलनुसार चेंज झालं. वॉटरफॉल, रॅड, अजाईल ह्या मॉडेलनुसार थोडं थोडं चेंज झालं, बस बाकी काही नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणती होती आपली, टेस्टिंग. आणि लास्टला फेज होती आपली डिप्लॉयमेंट, है ना. मग यापैकी ही जी काही फेज होती टेस्टिंग, ही अख्खीच्या अख्खी टेस्टिंग फेज आली, आणि ती कशामध्ये आली, आपल्या सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये. काही नाही बाळून, लक्षात घ्या, इतका 5 सब्जेक्ट आहे, पण एक मात्र आहे, तुम्हाला दान 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 रट्टा आणावं लागणार. जर तुम्ही ह्या आविर्भावात बसत असाल की आमचे कन्सेप्ट खूप क्लिअर आहेत, आलं लक्षात, तर ते कन्सेप्ट तुम्ही चुलीत घाला. तुमच्या कन्सेप्टचा काही फायदा नाही, कारण की कन्सेप्ट होऊन नंतर तुमचा पेपर कव्हर होत नाही. आपल्याला तुम्हाला बघायचं आहे थेरीला कशा आउट पाडायचे ते कळत आहे. पण एक लक्षात घ्या, टार्गेट ठेवताना ह्याला सुद्धा आपल्याला 70 आउट ऑफ 70चं टार्गेट आहे. 69 पर्यंत स्टुडंट गेलेले आहेत, एक मार्क त्यांना कमी पडलं म्हणजे आपल्याला पडलं असं नाही, आपल्याला 70 आउट ऑफ 70 पडतील. आणि अवघड नाही पडणं. ही जी टेस्टिंग फेज, याच्यामध्ये मग काय आहे, टेस्टिंगमध्ये काय काय, टेस्टिंगच्या टाईप्स कोणत्या कोणत्या आहेत, म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आहे, व्हाईट बॉक्स टेस्टिंग आहे. त्याच्यानंतर मग युनिट टेस्टिंग झालं, इंटिग्रेशन टेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग. त्याच्यानंतर अजून मग टेस्ट प्लॅन कसा डिझाईन करायचा, टेस्ट केसेस कसे डिझाईन करायचे, कोणत्या कोणत्या टेस्टिंग आहेत. एक म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग आहे, एक म्हणजे ॲटोमेटेड टेस्टिंग आहे. मग हा सगळा थेरॉटिकल पार्ट आपल्याला कशामध्ये बघायचा, ST मध्ये. STचा पण तोच धंदा मग परत आपल्यासारखा, काय की 70 + 30 आणि +50. 70 + 30 ची थेरी, 50 मार्काची इंटरनल ओरल, बस. ह्याच्या म्हणजे हा सुद्धा सब्जेक्ट किती मार्काला, 150 मार्काला आहे, कळतंय. आता जो 5वा सब्जेक्ट होता, हे 4 तर सब्जेक्ट झाले. जो 5th सब्जेक्ट असणार आहे, 5th सब्जेक्ट हा तुम्हाला इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. मग या इलेक्टिव्ह मध्ये तुम्हाला कोणते कोणते ऑप्शन आहेत. पहिला जो ऑप्शन आहे दॅट इज नथिंग बट CSS. CSS म्हणजे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला ऑप्शन मिळालाय ACN. ACN म्हणजे ॲडव्हान्स्ड कम्प्युटर नेटवर्क. आणि अजून एक ऑप्शन मिळालाय ADM. ADM म्हणजे ॲडव्हान्स्ड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. पहिली गोष्ट ह्याच्यात काय काय बघू. सगळ्यात पहिले आपण CSS बघू. CSS ही कोणती लँग्वेज आहे, तर स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे आपण जशी प्रोग्रामिंग बघितली तशी अजून एक लँग्वेज आहे स्क्रिप्टिंग. स्क्रिप्ट म्हणजे असा कोड ज्याचा यूज करून आपण शक्यतो वेब पेज डिझाईन करतो. म्हणजे कधी कधी तुम्ही बघत असाल फेसबुकवर आपण जर पासवर्ड चुकीचा टाकला तर पॉपअप मेसेज येतो, इनकरेक्ट पासवर्ड, इनकरेक्ट. मग हे सगळं जर इंटरॅक्टिव्ह आपल्याला वेबसाईट बनायची तर त्यासाठी आपल्याला कोणता कोड लागतो, स्क्रिप्टिंग. मग याच्यामध्ये परत दोन आहेत बाळांनो. एक म्हणजे तुम्हाला क्लायंट साइड स्क्रिप्टिंग आहे आणि दुसरी म्हणजे सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग आहे. क्लायंट साइड, सर्व्हर साइड. क्लायंट साइड मध्ये आपल्याला जी लँग्वेज बघायची आहे ती म्हणजे कोणती आहे, तर जावा स्क्रिप्ट. म्हणजे ह्या सेमिस्टरला क्लायंट साइड स्क्रिप्टिंग बघायची. तुमचा CSS जे तुम्ही आता
ITR मध्ये शिकताय ते वेगळं आहे. ते CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट, ती मार्कअप लँग्वेज आहे. ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपल्याला प्रोग्रॅमिंग बघायची, आणि प्रोग्रॅमिंग कोणत्या लँग्वेजमध्ये? जावा स्क्रिप्टमध्ये. आणि याच्या पुढच्या सेमिस्टरला सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग आहे. सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये मग तुम्हाला जी लँग्वेज येणार ती म्हणजे कोणती? PHP. दोन्ही टाईपच्या, CSS आणि PHP. मग आपल्याला जावा स्क्रिप्ट पण ह्या सेमला शिकवायची, आणि पुढच्या सेमिस्टरला आपल्याला बघायची कोणती आहे? PHP. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा सब्जेक्ट असा आहे, हा सब्जेक्ट ऍप्लिकेटिव्ह टाईपचा आहे, थोडासा ऍप्लिकेटिव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रोग्राम जे फिक्स आहेत हे तर प्रोग्राम येणार म्हणजे येणार, पण त्याच्याबरोबर तुमचा यूज करून, म्हणजे तुम्हाला काहीतरी ते सिनारिओ देतील की ह्या टाईपचा फॉर्म बनवा. मग फॉर्म डिझायनिंगमध्ये पहिले तुमचं नाव आलं पाहिजे, नावाच्या बाजूला लेबल आलं पाहिजे, फोन नंबर आला पाहिजे, त्याच्याखाली ईमेल आला पाहिजे, तुम्ही ॲपलेटमध्ये जसा प्रोग्राम बघितला त्याच टाईपचा. मग असे फॉर्म डिझाईन आपल्याला कशामध्ये बघायचं आहे? जावा स्क्रिप्टमध्ये. प्रोग्रॅमिंग खूप सिंपल आहे याची, पण एक लक्षात घ्या, जर हे जावा स्क्रिप्ट व्यवस्थित कळलं तर तुम्हाला PHPला प्रॉब्लेम येणार नाही. इथं जर व्यवस्थित कळलं नाही तर परत प्रॉब्लेम कुठे येतो? PHPमध्ये. त्याच्यामुळे ह्याच्याकडे पण फोकस करायचं आहे. दुसरा जो सब्जेक्ट आहे बाळांनो, ACN म्हणजे काय? ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क. हा म्हणजे काय झाला बाळांनो? आपला जो DCC सब्जेक्ट होता, डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क, त्याचा मोठा भाऊ म्हणजे कोणता? ACN, ॲडव्हान्स कम्प्युटर. याच्यामध्ये काय लक्षात घ्या, काही कॉलेजेसला हा सब्जेक्ट मॅन्डेटरी केला ACN. माझं प्रामाणिक मत आहे, जर तुम्हाला चान्स दिला कोणता सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करताना CSS करा. याचं कारण असं आहे की हा सब्जेक्ट प्रोग्रॅमिंग आहे, आणि आपलं म्हणजे जे डिपार्टमेंट आहे कम्प्युटर, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते प्रोग्रॅमिंगला. जर तुम्हाला जावा स्क्रिप्ट आणि PHP जमल्या तर याचा फायदा तुम्हाला प्रोजेक्टमध्ये होईल. पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा आहे. मग त्या ठिकाणी प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला ह्या दोन लँग्वेजचा यूज होईल. पण जर कुठल्या कॉलेजने तुम्हाला अलाउ केलं नाही, त्यांनी सांगितलं नाही आमच्याकडे फॅकल्टी नाही आहेत, आम्ही एकच सब्जेक्ट देणार, हाच सब्जेक्ट मॅन्डेटरी आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला पुढचा सब्जेक्ट येतो ACN. आता ACN हा थोडा थेरॉटिकल पण आहे, ॲप्लिकेटिव्ह पण आहे, आणि थोडासा वास्ट आहे. कारण की ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्कमध्ये जसं आपण DCC मध्ये बघा, आपण IPv4 पाहिलं होतं, IP व्हर्जन 4 पाहिलं होतं, तसं ACN मध्ये आपल्याला बघायचं आहे IPv6. म्हणजे आपण याचा हेडर फॉर्मॅट पाहिलं होतं, आठवत असेल तुम्हाला तर. तसं आपल्याला IPv6चा बघायचं आहे. इथं आपण IPv4 मध्ये क्लास फुल ॲड्रेसिंग पाहिलं होतं. IPv6 मध्ये आपल्याला ॲड्रेसिंग बघायचं आहे क्लासलेस. मग या ठिकाणी ना आपल्या ACN मध्ये दोन मेन प्रोटोकॉल बघायचे, दोन लेअरचे. एक म्हणजे TCP/IP लेअर, आणि दुसरा म्हणजे ॲप्लिकेशन लेअर. या दोन लेअरचे प्रोटोकॉल जे आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये कशामध्ये बघायचे बाळांनो? ACN मध्ये. मग त्याच्यामध्ये TCP/IP मध्ये आपला IP आहे, TCP आहे, UDP आहे, हे प्रोटोकॉल झाले. ॲप्लिकेशन लेअर मधला आपला सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल SMTP झाला, HTTP झाला, POP झाला, ICMP, DHCP, हे सगळे प्रोटोकॉल आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. पण लक्षात घ्या, हा थोडा ॲप्लिकेटिव्ह म्हणजे काय ते तुम्हाला सिनारिओ देतील की जर समजा आमच्याकडे असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्या ठिकाणी मी कोणतं व्हर्जन वापरलं पाहिजे, किंवा मग त्या ठिकाणी काय प्रोटोकॉल कोणते येतील, त्यानंतर कोणती टोपोलॉजी वापरली पाहिजे, कोणती अजून काय म्हणतो आपण त्याला नेटवर्किंग डिव्हाइसेस वापरले पाहिजेत. हे सगळं तुम्हाला कशामध्ये बघायचं आहे? ACN मध्ये. आणि लास्टवाला जो येतो म्हणजे ADM. शक्यतो बरेचसे कॉलेज हा सब्जेक्ट घेत नाहीत. ADM म्हणजे कोणता? ॲडव्हान्स डेटाबेस मॅनेजमेंट. हा डेटाबेसचं पुढचं व्हर्जन, म्हणजे जसं आपण डेटाबेसमध्ये क्वेरी बघितल्या होत्या त्याच्याच पुढचं लेवल कशामध्ये? आपल्या ADM मध्ये. मग आता जर व्यवस्थित बघायचं झालं तर हे का बरं घ्यायचं लक्षात घ्या. CSS ला मी का प्रेफर करतो याचं कारण लक्षात घ्या. तर जर समजा तुम्ही सब्जेक्ट बघितले, या सेमिस्टरला तुम्हाला CSS आहे, आणि पुढच्या सेमिस्टरला जर तुम्ही या सेमला CSS घेतला तर पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला PHP घेता येईल. PHP म्हणजे सब्जेक्टचं नाव ते WBP आहे, वेब बेस्ड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट युझिंग PHP, पण त्याला PHP म्हणतो. जर तुम्ही या सेमला ACN घेतला तर पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला NIS म्हणून सब्जेक्ट आहे. NIS म्हणजे नेटवर्क इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. आणि जर तुम्ही ADM घेतला, ADM म्हणजे ॲडव्हान्स डेटाबेस मॅनेजमेंट, तर पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला आय थिंक डेटा मायनिंग अँड वेअर हाऊसिंग असे सब्जेक्ट आहेत. पण हे सगळे खालचे सब्जेक्ट थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत. हा एकच सब्जेक्ट प्रोग्रॅमिंग आहे, त्याचं ऑप्शन पण प्रोग्रॅमिंगचं आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्कोरिंगचे चान्सेस वाढतात. मी असं म्हणत नाही की ACN मध्ये स्कोर होत नाही, ACN मध्ये पण 68, 69, 68, 69, 70 पर्यंत जाता येतं. पण ह्या कम्पॅरेटिव्हली CSSच्या कम्पॅरेटिव्हली थोडं अवघड आहे, कारण CSS हा प्रोग्रॅमिंग आहे.
आणि PHPचे तुम्ही पेपर बघितले असेल, PHPचा जो पेपर आहे हा अजिबात ॲप्लिकेटिव्ह येत नाही. जे नोट्स आहे तसाच्या तसा पेपर पडतो. म्हणजे इथं तुम्हाला 70 आउट ऑफ 70चे चान्सेस जास्त आहेत PHP मध्ये, म्हणून इकडं आपल्याला CSS घ्यायचं आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला आउट ऑफ मार्क पाडता येतं. हा पण आता हा जर सब्जेक्ट बघितला, हा परत इलेक्टिव्ह जे सब्जेक्ट बघितले याचं पण वेटेज जर बघितलं ते परत असंच आहे, 70 + 30 + 50. म्हणजे हा परत किती मार्काला आला? 150 मार्क. 5 सब्जेक्ट कव्हर झाले. पहिला बोले पोंग्या, पहिला झोपले हां कोणता? EST पहिला झाला EST. त्याच्यानंतर सेकंड पाहिला आपण ऑपरेटिंग सिस्टीम पाहिला. तिसरा पाहिला आपण ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग. चौथा सॉफ्टवेअर टेस्टिंग. आणि पाचवा झाला इलेक्टिव्ह मध्ये मग आपण अज्युम करू CSS किंवा ACN. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर बाळांनो अजून 2 आपल्याला सब्जेक्ट आहेत. तो म्हणजे 6th जो सब्जेक्ट आहे आपला, दॅट इज नथिंग बट कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग, CPP. म्हणजे कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग. हा सब्जेक्ट किती मार्काला आहे तुम्हाला? 50 मार्काला. आणि ते झाल्यानंतर अजून एक जर सब्जेक्ट बघितला तुम्ही, तो म्हणजे ITR म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग. हा सब्जेक्ट पडेल तुम्हाला 150 मार्क्सला. कॅप्स्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये काय करायचं आहे, या ठिकाणी आपण ऍक्च्युअल मध्ये प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करत नाही. आता मी तुम्हाला आत्ताच सांगतो, लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही इंडस्ट्रियल ट्रेनिंगला जॉईन झालेत, आत्ताच असा काही ग्रुप फॉर्म करा की जो ग्रुप तुम्हाला प्रोजेक्टमध्ये तुम्ही यूज करणार आहे. नाहीतर इंडस्ट्रियल ट्रेनिंगला वेगळाच ग्रुप आहे, कॅप्स्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये वेगळाच ग्रुप आला. आणि मग सर पहिलं सेमिस्टर संपता आमचे भांडणं झाले. मग भांडणं झाल्यानंतर मग एक्झिक्युशनला ती माझ्याशी बोलत नाही, मी तिला कसं सांगून ती करतच नाही, आणि मग मी एक्झिक्युशनला वेगळाच ग्रुप घेतला. अख्खं वाटोळ होऊन जातं. कारण याचं कारण काय, एकदा तुम्ही इंडस्ट्रियल ट्रेनिंगला सुरुवात झाली, आत्तापासून तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला कोणता प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे. या सेमला तुम्हाला प्रोजेक्ट डेव्हलप करायचा नसतो. या सेमला नावच आहे बाळांनो CPP. पीचा अर्थ प्लॅनिंग, म्हणजे फक्त प्लॅनिंग आहे. या सेमला तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू बघावं लागतं. लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय की नक्की तुमचा प्रोजेक्ट डेव्हलप करायच्या आधी त्याच्याशी रिलेटेड काही आहे का, तुम्ही का डेव्हलप करताय, त्याच्यामध्ये कोणती लँग्वेज वापरणार आहे, त्याचं मॉडेल काय असणार आहे, कधीपर्यंत रेडी होईल, हे सगळं प्लॅनिंग आपल्याला CPP मध्ये करायचं आहे. आणि पुढच्या सेमिस्टरमध्ये ऍक्च्युअल एक्झिक्युशन करायचं आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, लक्षात घ्या, मुलं काय करतात, फॉर्म मध्ये CPP मध्ये एखादा टॉपिक देतात, ह्यो टॉपिक आम्हाला आवडला, कुठून तरी नेटवरून काढतात का, कारण कॉलेजमध्ये सांगितलं जातं टॉपिक द्या, मग कुठून तरी काहीतरी टॉपिक काढणार. आणि मग नंतर सेमिस्टर संपता त्यांच्या लक्षात येतं की आपल्या क्षणी का हा टॉपिक होत नाही. मग परत नंतर टॉपिक चेंज करा, परत पहिल्यापासून अभ्यास करा. याच्याऐवजी आत्ता तुम्हाला जो वेळ मिळालाय त्या वेळेमध्ये प्लॅनिंगला सुरुवात करा. तुमचे जे काही ग्रुप मेंबर असेल ज्यांची तुमची मेंटॅलिटी मॅच होती, असे ग्रुप मेंबर घ्या, त्यांना तुम्ही डिस्कस करायला सुरुवात करा, कारण की नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. मग नंतर काय होतं, लक्षात घ्या, थेरी पेपर जवळ येतात, तुम्ही मग प्लॅनिंग करत बसता. मग तू काय करणार, मी काय करणार, मी कोडिंग करतो, तू टेस्टिंग करन, हे डिझाईन करल, आणि मग मी रिपोर्ट बनवतो. आत्ताच ठरवून घ्या, ज्याला ज्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. काही काहींना कोडिंगमध्ये इंटरेस्ट असतो, काही काहींना रिपोर्ट डेव्हलपमेंटमध्ये. मग तुम्ही तुमचे जे काही एरिया ऑफ इंटरेस्ट आहे ते डिसाईड करा आणि याच्या कामाला लागा. CPPच्या राहिला इंडस्ट्रियल ट्रेनिंग. याला परत 2 पार्टमध्ये डिवाइड केले, 75 आणि 75. त्यातला पहिला 75 मार्क हा इंटरनलचा आहे आणि 75 मार्क एक्सटर्नलचा आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की परत हे 150 मार्क तुमच्या कॉलेजच्याच फॅकल्टीच्या हातात आहेत. आलं लक्षात. त्याच्यामुळं आपलं नेहमीसारखं जे काही हरभऱ्याचं झाड असेल ते आपल्या खिशात ठेवा. आलं लक्षात. आपल्या कॉलेजच्या फॅकल्टी सारखा दुसरा कुठलाच शिक्षक या जगात अस्तित्वातच नाहीये किंवा कधी जन्माला आलेला नाही. अशा आविर्भावात त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला इथं बऱ्यापैकी मार्क पडतील. आलं लक्षात. कळलं सर. मग हे असं वेगळं बळच काही शायनिंग मारायचा प्रयत्न करू नका. आपल्याला फक्त एक लक्षात घ्या, इकडं हे जे आहेत ना, हे बाळांनो 50, 150, त्याच्यानंतर 50, हे मार्क तुम्ही तुमच्या जीवावर काढायचा प्रयत्न करा. थिअरीला मी आहे. थिअरी म्हणजे काय, जे रिटर्न पेपर आहेत, लास्ट टेस्ट आहेत, तिथं तुमचे 90 मार्क कसे आणायचे ते मी बघतो. मला टोटल जो सिलेबस झाला बाळांनो, किंवा टोटल जो आपला हे झालाय ओव्हरऑल जे समजा फिगर झाली, जर आपण व्यवस्थित शॉर्टमध्ये जर बघितलं, बोला सगळ्यात पहिले आपण EST पाहिला, किती मार्कला आहे, 100 मार्क्सला आहे. ठीक आहे. EST नंतर सेकंड पाहिला आपण, बोला ऑपरेटिंग सिस्टीम पाहिला, ऑपरेटिंग सिस्टीम 150 मार्क्सला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिला आपण AJP पाहिला, AJP सुद्धा 150 मार्क्सला आहे. पुढं बोला एक म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग पाहिला, सॉफ्टवेअर टेस्टिंग पण 150 मार्क्सला झाला. त्याच्यानंतर सपोज आपण CSS किंवा ACN कुठलाही घ्या इलेक्टिव्ह, हा सुद्धा परत 150 मार्क्सला झाला. आपला कॅपस्टोन प्रोजेक्ट
CPP कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग हा 50 मार्काला. आणि त्याच्यानंतर अजून एक जर सब्जेक्ट आला कोणता ITR, तर ITR हा सब्जेक्ट परत किती 150 मार्क्सला आहे. किती झालं टोटल बोला. हां टोटल मार्क झाले 900. बघा एकदा बरोबर ना. 100 50 150 150 150 150 15 90. ओके. या सेमिस्टरला तुम्हाला जेवढे पर्सेंटेज पडणार त्याच्यापेक्षा अर्धा टक्का 1% तरी कमी पुढच्या सेमिस्टरला पडणार. हे आत्ताच ध्यानात घ्या. या सेमिस्टरला तुम्हाला 97 पडले, पुढच्या सेमिस्टरला तुम्ही 96ला येणार. या सेमिस्टरला तुम्हाला 96 पडले, पुढच्या सेमिस्टरला 95ला येणार. या सेमिस्टरला 90 पडले, पुढच्या सेमिस्टरला घोडे प्लस तुम्ही 89ला येणार. आलं लक्षात. घोडे बसतील ते वेगळी गोष्ट आहे. याचं कारण समजून घ्या. ते म्हणतात का सर मी लय अभ्यास कर. तू काय काशी करायस ती कर. या सेमिस्टर एवढाच अभ्यास जर पुढच्या सेमिस्टरला केला तरी सुद्धा मार्क कमी पडणार. ह्याचं कारण असं आहे बाळांनो, या ठिकाणी तुम्हाला हे दोन गोष्टी ज्या आहेत या लय महत्त्वाच्या आहेत ITR. कारण की 150 पैकी तुम्हाला जवळपास 140 142 144 आसपास मार्क पडतात. आता आपण एक काम करू, नॉर्मल ॲव्हरेज काढू. म्हणजे टार्गेट जर ठेवायचं असेल आपल्याला एक नॉर्मल, लक्षात घ्या बाळांनो. फक्त एकदा काय करू आपण, एक नॉर्मल टार्गेट मी जर काढलं तर आपण सब्जेक्टला मार्क पकडले. प्रत्येक सब्जेक्टला आपण मार्क पडू 65. 70 पैकी हा पोंग्या हो. हां 100 पैकी नाही. हां 70 पैकी 65. लक्षात घ्या ना. नाही तुम्ही खुश होता ना. प्लस क्लास टेस्टचे 20 मार्क कुठे गेले नाही पाहिजे. काही झाले तरी ते जात नाही. आणि मायक्रो प्रोजेक्टला आपण असं अज्युम करू की लईच मास्तरांनी काय केलं, म्हणजे CRला जास्त मार्क दिले आणि CR सोडून बाकीच्याने 1 मार्क कमी दिला. आपण 1 मार्क कमी पकडू. 30 पैकी 29च पकडू. 8 मार्क नाही, 8 मार्क सेकंड इयरला. कळले. थर्ड इयरला 9च पाहिजेत. नाही पडले तर भांडा हाना मारा काय काशी करायची ती करा, पण आम्हाला 9 पाहिजेत. का? कारण की आम्हाला क्लास टेस्टला 20 मार्क आहेत. पण त्यासाठी क्लास टेस्टला मात्र तुम्हाला 20 पाडावे लागतील. मग या ठिकाणी आपण 29 एक नॉर्मल ॲव्हरेज घेऊ. इथं पण बघा या ठिकाणी परत आपण घेतलं 65 प्लस 29 आणि या ठिकाणी मी प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला पकडलेत 46. आता एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणतात सर आम्हाला एवढं देतीच नाही. एवढे 46 कुठं असतात का आमचे मास्तर? अरे बाळांनो देतात. थर्ड इयरला तुम्हाला मार्क पडतील. ठीक आहे. जर तुम्हाला क्लास टेस्टला जर व्यवस्थित मार्क आहे, तुम्ही ITR व्यवस्थित केले तर हे मार्क तुम्हाला पडतात. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी आपण हाच नॉर्मल करायला. लक्षात घ्या 65 मार्क हा काही मोठा टार्गेट नाही. लक्षात घ्या 65 म्हणजे एक नॉर्मल टार्गेट पकडतो मी, समजून घ्या. कारण की मागच्या सेमिस्टर तुम्ही पाहिलंय, तुम्ही OP DSU DT DMS फक्त एवढंच नाही झालं की सगळ्यांनाच नाही पडले. एकाला OPला 70 पडले, एकाला DSUला पडले, एकाला DTला पडले, एकाला DMS. सगळ्याला जर सगळे 70 पैकी 70 पडले असतात किती मोठा कार्यक्रम झाला असता. आलं लक्षात. पण नाही ना तेवढं सुख देणार तुम्ही. मग पुढं परत आता ह्याच्यामध्ये पण बघूत आपण. ठीक आहे. मग या ठिकाणी पण परत बघितलं आपण तोच टार्गेट ठेवू 65 29 46. टॅली करत चला. इथं पण तेच टार्गेट ठेवलं 65 प्लस 29 प्लस 46. इथं सुद्धा 150 आहेत. 65 प्लस 29 प्लस 46 हे नॉर्मल टार्गेट सांगतोय. आता कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये मी पकडले होते या ठिकाणी 46 पकडलेत. सगळीकडे 46 आकडा ठेवलाय. आणि या ठिकाणी ITR मध्ये पकडताना किती पकडले होते? 140च्या आसपास पकडलेत. नॉर्मल तर अंदाज काढला किती होत आहे बोलाय पोंग्या हो. 94 ना. 1 मार्क इथं गेला आणि 5 इकडे गेले, 6 गेले. 94 इकडं किती झाले? 140 ना. इकडं 140 140 140 140 हे 46 46 140 करा. टॅली होतंय का बघा. 1 2 3 4 5 14 पंचे. अरे हा टोटल केली टॅली. अरे वा किती झाले बोला? 840 करेक्ट आहे. मग आता 840 जर टोटल पडले त्याला जर आपण डिवाइड केलं 900 नी तर आय थिंक पर्सेंटेज काहीतरी जात आहेत 93 to 94 च्या आसपास. कॅल्क्युलेट करा असेल कॅल्क्युलेटर तर. किती? 840 डिवायडेड बाय 900. बोल पटपट बोल किती? हां बरोबर 93.33. लक्षात घ्या मी तुम्हाला आत्ता सांगतोय हे आपलं टार्गेट नाहीये. हे मिनिमम टार्गेट असलं पाहिजे की म्हणजे काही नाही केलं तुम्ही नॉर्मल अभ्यास केला, लईच पेपर अवघड आलाय आणि मग आता काय करू त्यावेळेला इथपर्यंत या. हा लक्षात. हे नॉर्मल टार्गेट आहे, हे आपलं टार्गेट नाही. हे तुम्हाला सांगतोय की एखादा नॉर्मल ॲव्हरेज जरी स्टुडंट असेल तरी सुद्धा त्याला 93.33% एवढे पडू शकतात. कारण की 65 मार्क थर्ड इयरला पाडणं ही अवघड गोष्ट नाहीये. आणि आपल्याच्याने जर इथं जाणं होत नसेल, आपण आत्ताच जर ठरवलं असेल 60-62 जर पडले तर लई झाले, तर मग आपण क्लासेस वगैरे काही जॉईन करू नका. नॉर्मल टाइमपास केला तुम्ही दिवसभरातून केलं तर केलं तरी 55-60ला जाणार आहे. वेळ भरपूर आहे.
बेसिक तुमचं कव्हर झाले तर त्या ठिकाणी मार्क पडतील, पण हे तुमचं मिनिमम टार्गेट झालं. मग आपलं टार्गेट काय? आपलं टार्गेट एकच आहे बाळा, हे लक्षात घ्या. हे तर बाकी झालं, आपलं टार्गेट एकच आहे. इथं तुम्हाला 1 मार्काचं कमी देतो मी. चला, हा काय मायक्रो प्रोजेक्टचा गेला, क्लास टेस्टला 20-20 पकडा. या प्रत्येक ठिकाणी बाळांना लक्षात घ्या, EST, OSY, AJP, CSS आणि अजून EST 5ही सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क पडू शकतात. काही काही थेरी सब्जेक्टमध्ये 69 पर्यंत गेलेले आहेत. तुम्हाला एवढं तर लक्षात आलं असेल बाळांनो. हा EST झाला, ऑनलाईन आहे. AJP झाला, या ठिकाणी तर आउट ऑफ मार्क पडतात म्हणजे पडतात. लक्षात घ्या, खरंच पडतात. मी उगीच तुम्हाला हवेत गोळ्या मारत नाही. का कारण सांगतोय, ऑपरेटिंग सिस्टीम हा थेरी सब्जेक्ट आहे आणि थेरी सब्जेक्ट असून सुद्धा त्याच्यामध्ये काही काही पोरांनी 70 आउट ऑफ 70 पाडलेत. खरंच पाडलेत, बापर नाही मारत. तुम्हाला वाटत असेल ऑपरेटिंग सिस्टीमला कुठं 70 पैकी 70 पडत्या का? तर पडत्या. कळलं? ठीक आहे. हे पाठीमागचे किंवा त्याच्या आधीचे जे स्टुडंट्स आहेत, एक लास्ट इयर किंवा त्याच्या आधीचं इयर, ठीक आहे, हे पडलेले आहेत बाळांनो. स्वामिनी म्हणून हे GP नगरचे काही काही स्टुडंट त्याच्यामध्ये. ऑपरेटिंग सिस्टीमला काही नाही बाळांनो. किती पडलेत? फक्त 70 आउट ऑफ 70 मार्क्स पडलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर सॉफ्टवेअर टेस्टिंगला बघितलं तर त्याला किती मार्क पडलेत? 66. ठीक आहे, 2-4 मार्कच फरक आला. काही काही ठिकाणी काशी केली ESTला. म्हणजे प्रॉब्लेम लक्षात घ्या तुमचा काय होतंय, पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क पडत चालतात, पण कुठंतरी एखाद्या ठिकाणी कमी पडताना भाग येतात. ते होऊ देऊ नका. ते जर नाही झालं ना तर तुम्हाला पर्सेंटेज ऑटोमॅटिक. हे तर एक एक्झाम्पल झालं. समजा स्वामिनी 70 आउट ऑफ 70 ऑपरेटिंग सिस्टीमला. पूजा शिरसाट जर इथं बघितलं तुम्ही, ऑपरेटिंग सिस्टीमला 70 आउट ऑफ 70 मार्क आहेत. ऑपरेटिंग सिस्टीमला. सॉफ्टवेअर टेस्टिंगला सुद्धा किती मार्क आहेत? 66. 4 मार्कांनी कमी आली. काशी कुठं केली? ESTला काशी केली. पर्सेंटेज डाऊन झाली. लक्षात घ्या, प्रोग्रामिंग मध्ये पडणार आहेत, पण आपल्याला बघायचं आहे काय की थेरीमध्ये आउट ऑफ पाडता येतात का? अजून एक बघा, समजा अक्षता रामगिरी जर बघितलं, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये 69 आहेत. हा बघा, हे लक्षात दिसतं इथं. सॉफ्टवेअर टेस्टिंगला मार्क किती पडलेत? 69 मार्क्स आहेत. सो हा मिसकन्सेप्ट काढून टाका. सॉफ्टवेअर टेस्टिंग अवघड आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंगला सर मार्क पडत नाही, हे तुम्ही पहिले मनातून काढा. कारण काय होतं, तुमच्या डोक्यात एक गोष्ट, मागच्या वेळेला तुम्हाला अशा धिंगाने केलते, CGR लय डेंजर असते आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सर, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग थिअरी. तुम्ही तसे रट्टा मारणार, तसं करणार, जे थेरीला मार्क पडतात ते मार्क घालवू नका. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, ऑब्झर्व करा, थेरीला मार्क पडलेत बाळांनो मुलांना सुद्धा. समीक्षा समजा बघितलं, सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये 68 मार्क्स पडलेले आहेत. तुम्हाला आता झूम करता येणार? हा दिसतंय. हा किती मार्क आहेत? 68 आहेत. नाही काय काय म्हणायचे सर आम्हाला चुकीच दाखवले आहे ना, असतात उद्योगी काही काही. ठीक आहे, चला. मग आता एक लक्षात घ्या, हे 70 आउट ऑफ 70 मार्क जर पाडायचे असतील, कळलंय, तुमचं पहिलं लक्ष इकडे गेलं असेल है ना, काय तर आपल्याला रट्टा मारायचा. ठीक आहे, एक लक्षात घ्या. आपण सुरुवात कशी करणार ह्या सेमिस्टरला? लक्षात घ्या थोडंसं. फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंत आपण फक्त एकच टार्गेट होतं की आउट ऑफ पाडायचे. या सेमिस्टरला कन्सेप्ट पण क्लिअर झाले पाहिजेत, जेणेकरून मॅडला आपल्याला प्रॉब्लेम नाही राहिला पाहिजे. आणि ह्या ज्या गोष्टी सांगतोय मी 2-3, ह्या जनरली थिअरॉटिकल सब्जेक्टसाठी अप्लाय होतात, पण काही काही ठिकाणी ह्याच गोष्टी तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये पण अप्लाय होणार आहे. मग आता आपण शेड्यूल कसं ठेवतोय बघा, लक्षात घ्या. सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे? कन्सेप्ट क्लिअरिंग. ठीक आहे, थ्रू द लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे की डेली आपले लाईव्ह लेक्चर होतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील. लेक्चर झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होईल. ज्यांना ह्या वेळेला पॉसिबल असेल लाईव्ह लेक्चर करणं, त्यांनी लाईव्ह करा. लाईव्ह जर नाही झालं, अर्धा ते 1 तासात ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग तुम्हाला ॲपमध्ये येऊन जाते. ऑलरेडी तुम्ही लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स केलेले आहेत. सगळ्यात पहिला जो आपला मेन लक्ष असणार आहे ते म्हणजे कशावर? कन्सेप्ट क्लिअरिंग. कारण की नुसतं पाठांतर करून काहीही होणार नाही. आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे म्हणजे करायचे. एकही कन्सेप्ट असा नकोय की जो मला कळला नाहीये, मी फक्त पाठ केला, असं अजिबात नाही. एकूण एक कन्सेप्ट आपल्याला कळलाच पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टू अंडरस्टँड व्हॉट नीड्स टू बी रिटन इन द एक्झाम. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, लास्ट इयरमध्ये आपल्याला लास्ट सेमिस्टरला पॅकेजचा एक प्रोग्राम होता. सगळं कळतंय हो सर आम्हाला, पॅकेज काय असतं, कसं क्रिएट करायचं, इम्पोर्ट कसं करायचं, सगळं आम्हाला कळतंय. पण पेपरला क्वेश्चन काय आलंय आणि त्या क्वेश्चनच्या बदल्यात आन्सर काय लिहायचंय हेच आम्हाला कळत नाहीये. असं जर झालं तर फुकट तुमचे 2-3 मार्क कमी होतील. त्याच्यामुळे आपल्याला आता बघायचं. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतोय की फक्त समजून उपयोग नाहीये की आम्हाला कन्सेप्ट कळला. कन्सेप्ट कळून उपयोग नाहीये. कन्सेप्ट कळल्यानंतर 4 मार्काला आलं तर किती आन्सर लिहिता आला पाहिजे, 2 मार्काला आलं तर काय लिहिता आलं पाहिजे, कोणत्या क्वेश्चनचं आन्सर किती राहिलं हे तुम्हाला कळलं पाहिजे. मला तुम्हाला एकदा कळून चुकलं की नाही बाबा, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मला फंक्शन विचारलेत, 4 मार्काला फंक्शन विचारलेत, बरोबर मी 8 लिहिणार. उगी त्याला 12-15 फंक्शन लिहित बसायची गरज नाही. मग त्यामधले पण 8 कोणते लिहिले पाहिजेत, तर जे मॉडेल आन्सर पेपरमध्ये आहेत शक्यतो ते लिहायचा प्रयत्न करू.
मग त्याच्यानंतर एकदा तुम्हाला कळलं की पेपरमध्ये काय लिहायचंय, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, रट्टा मारणे. समजून घ्या. जर कोणी तुम्हाला म्हणत असेल किंवा तुमच्या मनात येत असेल की नाही आम्ही असा अभ्यास करणार की आम्ही पूर्णच्या पूर्ण एकदम कन्सेप्ट आमचे क्लिअर असणार, पेपरला गेलं की काही विचारलं तरी आम्ही लिहिणार, दुसऱ्या तुला मार्क पडूच शकत नाही. कन्सेप्ट क्लिअर असतील तर प्रोग्रॅमिंग मध्ये एक वेळ तुम्हाला हेल्प होईल, थिअरी मध्ये फक्त कन्सेप्ट क्लिअर करून उपयोग होणार नाही, त्याचा तुम्हाला रट्टा मारावाच लागणार आहे. कारण की आतापर्यंत ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मी तुम्हाला सांगतो कुठल्याच क्लासच्या कुठल्या स्टुडंटला 70 आउट ऑफ 70 नाही येत, आणि ज्या अर्थी इथं मी 70 आउट ऑफ 70 पाडून घेतलेत त्याचा सगळ्यात महत्वाचा जो वाटा होता तो म्हणजे रट्टा मारणं. काही काही सब्जेक्ट आता ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शन्स आहेत किंवा प्रोसेस मॅनेजमेंट आहे किंवा दोन सिस्टीम मधलं कम्युनिकेशन आहे, मेसेज पासिंग शेअर्ड कम्युनिकेशन, आता त्याची डायग्राम येते किंवा समजा आता प्रोसेस स्टेट डायग्राम, जशी आपण थ्रेडची लाईफ सायकल पाहिली, ॲपलेटची लाईफ सायकल पाहिली, तशी प्रोसेस स्टेट डायग्राम आहे. कोणत्या कोणत्या स्टेट आहेत, ठीक आहे, कसं ट्रान्झिशन होणार हे जसंच्या तसं एकदा डायग्राम लिहायची आणि पाठ करायची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुमच्यावर ही जबाबदारी टाकणार नाही की तुम्ही रट्टा मारा, आलं लक्षात, त्याच्यासाठी मी आहे. ठीक आहे, कन्सेप्ट समजा या सगळ्या गोष्टी मीच करणार आहे. ठीक आहे, अभ्यास मात्र तुम्हाला करायचा आहे. म्हणजे कन्सेप्ट समजून सांगणं, पेपरमध्ये काय आलं तर काय लिहायचं, काय विचारल्यावर काय लिहायचं, रट्टा कशाचा मारायचा म्हणण्यापेक्षा कसा मारायचा, एकूण एक ऑपरेटिंग सिस्टीमचा अख्खा सिलेबस तुमच्या पेपरच्या एंडिंगला तोंडपाठ असेल, ही गॅरंटी माझी. बिंदास. जसं आपण DCC मध्ये बघितलं, आणि हे काही नवीन नाहीये, जे ऑलरेडी क्लास केले हे नवीन नाहीये. डेटाबेस मॅनेजमेंटला आपण तेच केलं, DCCला तेच केलं, आणि त्याचा फरक तुम्हाला पेपरमध्ये कळला. सो आपल्याला हे करावंच लागणार आहे. उगीच मी तुम्हाला एक सांगतोय, लक्षात घ्या, या सेमेस्टर जेवढं सांगतोय तेवढं करा. स्वतःच्या मनाचे श्लोक एखादा सिनियर काहीतरी सांगणार, कॉलेजमधल्या कोणतरी फॅकल्टी सांगणार, मित्र वेग, काही डोकं लावू नका. जेवढं सांगतोय तेवढं फक्त करा. मिनिमम 95-96% पडलेच पाहिजे. टार्गेट ठेवत असताना 98चं, काही काहींनी डोळे वाचले परत, 98 कुठं पडतात का? मला एक सांगा, COEPचा जो टॉपर असणार आहे हा 98 पर्यंत जात असेल, मग जर तुम्हाला COEPला जायचंय, PICTला जायचंय, MIT आहे, VIT या कॉलेजमध्ये जायचंय आणि तुम्ही टार्गेट ठेवताय सर 88 यायचे, 92चं टार्गेट ठेवलं, तू जीव दी. कळलं? जर तू थर्ड इयरला येऊन सुद्धा जर 92चा टार्गेट ठेवत असेल तर जीव दी. हे 98 बघा, त्याच्यानंतर मिनिमम 97-96, कारण की जर 97चं टार्गेट ठेवलं तर कुठं मी 96-95 पर्यंत पोहोचणार आहे. आणि टार्गेट अचिवेबल आहे, ऑलरेडी स्टुडंटने अचीव केलेले आहेत. त्याच्यामुळे मागच्या सेमिस्टरला सुद्धा बघितलं, फर्स्ट सेमिस्टरला थर्ड इयरला 95 पॉईंट समथिंग म्हणजे 96चा टॉपर होता, सेकंड इयरचा आपला टॉपर 94-95चा होता. सो जर तुम्ही थर्ड इयरला आहे तर हे टार्गेट काहीच नाही बाळांनो. फक्त एक लक्षात घ्या, तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. मग आता हे झाल्यानंतर रट्टा मारल्यानंतर नेक्स्ट काय बाळांनो, युनिटची रिव्हिजन करणं. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही SCN मध्ये ऑब्झर्व केलं असेल, वॉटरफॉल मॉडेल पाठ केलं आणि रॅड मॉडेल झालं, रॅड मॉडेल नंतर आजाईल मॉडेलला गेलं की वॉटरफॉल मॉडेलचे पेजेस विसरून जातात. हे होऊ देऊ नका. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, जे सांगतोय तेवढं करा, की डेली जेवढं क्लासमध्ये झालंय तेवढं त्या दिवशी पाठ करायचं, दुसऱ्या दिवशी त्या दिवशीचं पाठ करायचं आणि मागचं रिवाईज करायचं. दर आठवड्याला जेवढं झालंय त्याची रिव्हिजन करा. लक्षात घ्या, थर्ड इयरच्या लाईफमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रिव्हिजन. पण तुम्ही किती पाठ करा, पण जर रिव्हिजन नसेल त्या पाठ करण्याला काहीच अर्थ नाही. रट्टा मारल्यानंतर त्याची रिव्हिजन झालीच पाहिजे. आणि रिव्हिजन ही रिकरिंग म्हणजे काय, की आठवडाभर अभ्यास केला, आठवड्याला रिवाईज करा. त्याच्या पुढच्या आठवड्यात अभ्यास केला तर त्याच्या संडेला, नेक्स्ट वीकच्या संडेला पाठीमागं जेवढं झाले तेवढं रिवाईज करा. मग एकदा रिव्हिजन झाली की मग आपण काय करू, जसं ठरलं होतं आपलं तसं, की प्रत्येक याच्यावर एक युनिटवर टेस्ट घेऊ. टेस्ट झाली की दुसऱ्या दिवशी टेस्टचा पेपर मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. डाऊट सेशन, हे एक युनिट कव्हर झालं की परत इकडून बोंबलत जायचं इकडं. हे एक युनिट, परत सेकंड युनिटला परत कन्सेप्ट क्लिअर करायचे, त्याच्यानंतर काय लिहायचं कळलं पाहिजे, रट्टा मारायचा आहे, रिव्हिजन करायची, परत टेस्ट घ्यायची. हे असं 5 युनिटचं झालं की मग आपण सेमिस्टरच्या शेवटी सगळ्याच्या सगळ्या युनिटची रिव्हिजन घेऊ आणि एक फायनल पेपर देईल. तुम्हाला फायनल पेपर किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देईल. तर त्याच्यामुळं हे जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं तर ह्या ठिकाणी हे जे टार्गेट आपण म्हटले 70 आउट ऑफ 70चं, हे पडायला काहीच हरकत नाहीये. ठीक आहे, आता हे तर क्लासचं नॉर्मल झालं. आता काही गोष्टी या सेमिस्टरला ज्या पद्धतीने MSBTचे पेपर झाले त्याच पद्धतीने MSBTचे पेपर थर्ड इयरला होतील हे अज्युम करू नका. मी काय सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला कळलं असेल,
की या सेमिस्टरला बऱ्याच विद्यार्थ्यांना बरेच IMP क्वेश्चन्स आले असतील, काही काही तर मीच दिलेत. अख्खा पेपर जावाचा, मायक्रोचा, DCCचा त्याच्यातून आला. पण मेन म्हणजे माझा या सेमचा फोकस आहे की तुम्हाला त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनवर डिपेंड राहायची गरज नाहीये. जेवढा नोट्स दिले त्या नोट्स पाठ करा. म्हणजे पेपरच्या आधी परत मग कोणीतरी मला इम्पॉर्टंट क्वेश्चन देईल, मग मी तेवढेच करतो. हे जर गोष्टी तुम्ही थर्ड इयरला करत असाल तर मग आपला काहीच उपयोग नाहीये. म्हणजे फक्त करायचं म्हणून जर करायचा अभ्यास करायचा आहे. आता थर्ड इयर लक्षात घ्या, थर्ड इयर तुमचं सुरू झाले, पेपर ज्या दिवशी संपले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून 3 तारखेला तुमचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुरू झाले. कोणी आतापर्यंत EST AJP या सब्जेक्टचा कोणी अभ्यास करायला सुरुवात केली नाहीये. कोणी सिलेबस बघितलं नाही, काही बघितलेलं नाहीये. निष्काळजीपणा करायचा प्रयत्न करू नका. थर्ड इयर आहे. मी परत सेकंड इयर सारखं सांगणार नाही. आता हाणणं, मारणं, ओरडणं ह्या सगळ्यांच्या पुढे गेलेले आहेत. फर्स्ट इयरला मी भरपूर मारलं, सेकंड इयरला तुम्हाला भरपूर मारलं, पण थर्ड इयरला तुम्हाला आता ह्या तुम्ही सगळ्यांच्या पुढे गेलेले आहेत. अजिबात या गोष्टी सांगितलं आणि लक्षात घ्या, मी जास्त डोकं लावणार नाही. कारण की या सेमिस्टरला तुम्ही सेल्फ मोटिवेटेड पाहिजेत. मला तुम्हाला मोटिवेट करायची गरज नाही. आणि बऱ्याच लोकांचं काय होतं, आज लेक्चर झालं आता काय खरं नाही, आता इतका अभ्यास करतो, आठवडा 2 आठवडा 3रा आठवड्यात मायला मरत तिकडं चाललो. मग मी राजगडला फिरायला चाललो आहे ना, मी पुण्याला जाऊन येतो, महाबळेश्वरला, मग आम्ही छोट्या रिसॉर्टला जातो. सर अरे तू मर, ठीक आहे. हे रिसॉर्ट थर्ड इयर झाल्यानंतर डिग्रीला काय काशी करायची ती कर. आता मात्र फालतूपणा करू नको. झाले तुम्हाला मी सुट्ट्या दिली. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं सेकंड इयरच्या पेपरच्या वेळेस काय 8-10 दिवस सुट्ट्या मिळतील, मोकळ्या मनाने एन्जॉय करा. आता सुट्ट्यान बिट्ट्याला ह्याला हेच नाहीये, जागाच नाहीये. आणि एक टार्गेट, आता लक्षात घ्या, आपण टार्गेट काय ठेवतोय, आपण शक्यतो आता काही कॉलेजेसला ACN सब्जेक्ट ॲडव्हान्स कॉम्प्युटर नेटवर्क, तर त्यांच्याशी मी डिस्कस करेल, त्यांच्या सेपरेट ग्रुपवर डिस्कस करेल. आता सध्या आपण सुरू करत असताना ऑपरेटिंग सिस्टीम पासून सुरू करू. 1-2 दिवस OSY ची तुम्हाला सवय लागली की CSS पण सुरू करू. डेली 2-2 तास लेक्चर होतील ऑपरेटिंग सिस्टीम आणि CSS. 15 जुलैला ज्या दिवशी आपलं कॉलेज असणार आहे, लक्षात घ्या, 15 जुलैला ज्या वेळेला आपलं कॉलेज सुरू होणार आहे 15 जुलै, त्याच्या आधीपर्यंत हा जो ऑपरेटिंग सिस्टीम आहे, या ऑपरेटिंगचं 3.5 आणि त्याचबरोबर CSS या सब्जेक्टचं 3.5 असे टोटल युनिट आपले कव्हर होतील. CSS आणि OS 3.5 किंवा कधी 4 पण व्हायला बसलेत. तुम्ही किती रिस्पॉन्स देता याच्यावर डिपेंड आहे. विथ रिव्हिजन लक्षात घ्या. फक्त म्हणजे हे नाही, ऑपरेटिंग सिस्टीमच्या 3.5 युनिट म्हणजे ते असे आहेत की डायरेक्ट तुम्ही एकदा रिवाइज केलं की फायनलला पेपरला लिहिता आले पाहिजेत. क्लास टेस्टच्या दृष्टीने अभ्यास करू नका. जे काही आहे ते फायनलला, कारण की तुम्ही फायनलच्या दृष्टीने अभ्यास केला तर क्लास टेस्टला मार्क पडणारच आहेत. पण हे 3.5 युनिट ऑलरेडी कव्हर करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण AJP ला पण सुरुवात करू. मग आता हे लक्षात घ्या, सब्जेक्ट क्लासमध्ये कसे करायचे, काय करायचे. मग आता ह्याच्यामध्ये काय करू बाळांनो, लक्षात घ्या, आपण ह्या सेमिस्टरला सब्जेक्ट कोणते घ्यायचे, काय घ्यायचे, क्लासमध्ये काय काय घेतलं जाणार. तर एक लक्षात घ्या, सिंपल आहे. एक म्हणजे आपला सब्जेक्ट असणार आहे क्लायंट साइड स्क्रिप्टिंग, किंवा ज्यांचा ACN असेल ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क त्यांना ACN. फक्त ACN आपण थोडा डिले करणार, लगेच सुरू करणार नाहीये. एक 8-10 दिवस जाऊ द्या, मग आपण ACN ला सुरुवात करू. पण सध्या CSS किंवा ACN हा पहिला सब्जेक्ट आहे. सेकंड सब्जेक्ट आपला असणार आहे ऑपरेटिंग सिस्टम, जो थेरी सब्जेक्ट आहे. थर्ड सब्जेक्ट जो घेणार आहे तो म्हणजे आपला AJP. आणि ज्या स्टुडंटनी हे 3ही सब्जेक्ट लावले असतील त्या 3 म्हणजे त्या स्टुडंटसाठी सॉफ्टवेअर टेस्टिंग हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टच्या प्रीवियस इयरच्या रेकॉर्डिंग, प्रीवियस इयर रेकॉर्डिंग्स. ह्याचं कारण असं बाळांनो लक्षात घ्या, 4 सब्जेक्ट घ्यायचे आणि मग सिलेबस उरकणार नाही, मग ते बळबळ, ह्याला काही अर्थ नाही. ही गोष्ट मी तुमच्यावर सोपवून देतो सॉफ्टवेअर टेस्टिंग. हा तुम्हाला जर काही वाटलं, आठवड्यातून एखादा डाऊट वाटला, बिंदास विचारा. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या नोट्स आणि प्रीवियस इयरच्या सगळ्या रेकॉर्डिंग्स हे तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. याच्या पलीकडचा पेपरला काही येणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देतो. सगळे सब्जेक्ट आहे ह्याच्यामधले, तुम्हाला जेवढे सांगितले, CSS झाला, ACN झाला, OSY झाला, AJP झाला, ST झाला, ह्याच्यातल्या कुठल्याच सब्जेक्टमध्ये नोट्सच्या पलीकडचा एकही क्वेश्चन येणार नाही, याची गॅरंटी माझी. स्किप फक्त काय करू नका. नाही तर तुम्ही काय करता ह्याच्यामध्ये, सर एखादा क्वेश्चन आम्ही स्किप करतो, उपयोग नाही. कारण तुम्ही जो स्किप करणार तोच पेपरला येणार आणि मग ते नाही लिहिलं आलं की वाटोळ झालं. तर त्याच्यामुळे ह्या 3 सब्जेक्ट जर आपण म्हणजे सुरू केले तर त्याच्याबरोबर आपला 4th सब्जेक्ट तुम्हाला भेटून जाईल. आता फी स्ट्रक्चर थोडं सांगतो. CSS आणि ACN म्हणजे जर तुम्ही सेपरेट सब्जेक्ट जर लावले तर त्याची फी जी राहणार आहे ती 2000 रुपये राहील. लक्षात घ्या, जर तुम्ही सेपरेट जर सब्जेक्ट लावत असाल. पण जर समजा तुम्ही हे 3ही सब्जेक्ट घेत असाल, म्हणजे CSS, OSY आणि
AGP. तर त्याच्यामध्ये हे तीनही सब्जेक्ट टोटल जर केले तर हे सब्जेक्ट तुम्हाला 4500 मध्येच पडतील. म्हणजे याचा अर्थ 1,500 रुपये पर सब्जेक्ट. हे ऑलरेडी पहिले सांगून ठेवतो, म्हणजे पुढं तुम्ही फोन करणार, डाऊट विचारणार, आधीच क्लिअर करून टाकतो की सेपरेट सेपरेट लावले 2000. एकच सब्जेक्ट तिन्हीच्या तिन्ही एकत्र लावले तर 4500. आणि हे 3 जर लावलेले असतील तर ह्या 3 मध्येच तुम्हाला फक्त कोणता सब्जेक्ट मिळेल, EST. हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. म्हणजे ऑलरेडी सेकंड इयरला आपण जे केले होते 3 सब्जेक्ट तसंच आहे, फक्त त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट तुम्हाला ॲडिशनल दिलाय, तो म्हणजे ST. क्लासला स्टार्ट उद्यापासून होईल. उद्यापासून ॲक्च्युअल ऑपरेटिंग सिस्टीम सब्जेक्टला सुरुवात होईल. 8-10 दिवस डेमो बघूत. टायमिंग 1-2 दिवस फक्त 7 ते 8चं राहू द्या. काही काही मुलांचे इंडस्ट्रियल ट्रेनिंग सकाळी आहेत, त्याच्यामुळे थोडंसं फ्लक्च्युएशन व्हायचे चान्सेस आहेत. तर 1-2 दिवस आपण 7 ते 8 लेक्चर घेऊ संडेपर्यंत. संडेला मी सगळ्याच्या सगळे टायमिंग एकदा काढतो आणि मग त्याच्यानुसार आपण एकच टायमिंग फिक्स करू 15 जुलैपर्यंत. मग कॉलेज स्टार्ट होईपर्यंत तेच टायमिंग आपलं फिक्स राहील. डेली आपले 2-2 तास लेक्चर होते. कळले? हे सोडून जर तुम्हाला काय काय डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. कळतंय नक्की? उद्यापासून ॲक्च्युअलमध्ये सब्जेक्टला स्टार्ट करतोय आपण. टाइमपास करायला नको, कारण की ऑलरेडी वेळ कमी पडलाय. आणि ज्यांना ज्यांना माहीत नसेल तर लेक्चर कशावर करायचे, तर मग आपलं जे ॲप आहे प्ले स्टोअरवर, ॲरो कम्प्युटर अकॅडमी, वाटलंच तर मी काय करतो, याची जी काही लिंक आहे लिंक तुम्हाला शेअर करतो. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर मी ग्रुपला तुम्हाला ऑलरेडी ॲड केलेलं आहे. 8788335443. काहीही क्वेरी असतील तर ह्या नंबरवर मला काय करा, कॉल करा. बिंदास कॉल करा किंवा काय करा, मेसेज करा. ठीक आहे, मी तुम्हाला रिप्लाय देईल. तुम्हाला त्या ग्रुपला ॲड करल, सगळे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील. हो बाळांनो, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या ऑल युनिटच्या रेकॉर्डिंग्स आहेत. ठीक आहे, SN मध्ये मी तुम्हाला लास्ट सेमिस्टरला SNच्या फक्त नोट्स दिल्या. यावेळेला नोट्स नाही, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस इयरच्या सगळ्या युनिटच्या रेकॉर्डिंग्स प्लस नोट्स ह्या तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील. आणि एक लक्षात घ्या, हे जे म्हणतोय मी हे लाईव्ह लेक्चर कधी घेतलेत, लास्ट इयरला सुद्धा मला वेळ नाही मिळाला, त्याच्या आधीच्या इयरचे. त्याच्या आधीच्या इयर म्हणजे मी मागाशी जे तुम्हाला रिझल्ट दाखवला, अक्षता रामगिरी असेल, त्याच्यानंतर मग समीक्षा असेल, ज्यांना ST मध्ये सुद्धा 69 मार्क्स पडलेत, त्यावेळेसचे लेक्चर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहा की कव्हर होईल, कसं होईल. AGP पण स्टार्ट करूत बाळांनो. पण एक लक्षात घ्या, AGPचा काय प्रॉब्लेम आहे, ॲडव्हान्स जावा हा ऑनलाईनमध्ये काय होतं, तुम्ही आत्ता जर समजा तो सब्जेक्ट सुरू केला तर पेपरच्या आधी तुम्हाला परत ते सगळं रिवाईज करावं लागतं, कारण त्याच्यात पाठांतर काहीच नाहीये. आपण आत्ता सब्जेक्ट कोणते घेतोय ज्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी पाठांतराची गरज पडेल. OSY झाला, CSS मध्ये सुद्धा आपल्याला बेसिक थिअरी जी असेल, बेसिक प्रोग्राम्स आहेत, त्याचे टॅग्स आहेत, हे आपल्याला काही ना काही गोष्टी लर्न करायच्या. AGP आपण डिले का करतोय, कारण की जसं जसं कॉलेज स्टार्ट होईल त्या वेळेला आपण AGPला काय करता येईल, स्टार्ट करता येईल. ESTच्या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर घ्या बाळांनो, पण EST या सब्जेक्टच्या नोट्सची गरज नाही पडणार. मी ESTची तुम्हाला क्वेश्चन बँक देतो. एन्व्हायरमेंटल स्टडीची प्रिव्हियस इयरची सगळ्या डिपार्टमेंटची क्वेश्चन बँक तुम्हाला टाकून देईल, जेणेकरून काय होईल, ESTची क्वेश्चन बँक एकदा दिली त्याच्यातलेच क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट होणार आहेत. कारण की नोट्स जर बघितल्या, नोट्स कशानुसार असणार, सिलेबसनुसार असणार, पण नोट्समध्ये पॉईंट कव्हर होत नाहीत. सो बेटर वे, जर एखादं बुक असेल तर बुक, ESTसाठी फक्त एखादं बुक रीड करायचं म्हणून करायचं, कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी घ्या. पण क्वेश्चन बँक मात्र मी तुम्हाला ESTची आणि AGPची पूर्ण देऊन टाकेन. आम्ही 100% सांगतो, EST AGP मध्ये क्वेश्चन बँकच्या बाहेरचं काहीही पडणार नाही. जसं आपलं सायन्समध्ये झालं, मला माहिती आहे तुमच्या मनात भीती बसलेली आहे की सर सायन्सचं असं झालं तसं झालं. ESTचे क्लासेस नाही आहेत बाळांनो. EST एन्व्हायरमेंटल स्टडीज हा जनरल सब्जेक्ट आहे, याचे क्लासेस घ्यायची काहीच गरज नाहीये. उगीच तुमच्याकडून 1,500 रुपये घ्यायचं आणि सेमिस्टर झाल्यावर तुम्ही म्हणायचं सर लावलं सुना, तर हे धंदे मात्र नको, म्हणून तुम्हाला EST घेत नाहीये. पण AGP का लागणार आहे आपल्याला, कारण पुढच्या सेमिस्टरचा जो काही मॅड आहे तो मॅड अख्खाच्या अख्खा या AGPवर डिपेंड आहे, म्हणून आपल्याला म्हणजे सुरू करायचं. ठीक आहे, चला. ऑनलाईन काय डाऊट बाळांनो, बाळांनो? ठीक आहे, चला. सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण, मी तुम्हाला टायमिंग वगैरे टाकतो, शक्यतो 7 ते 8च लेक्चर राहील. उद्या 7 ते 8 मध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीमला स्टार्ट करू. ॲक्च्युअल लेक्चर, ॲक्च्युअल सिलेबस सब्जेक्ट हा उद्यापासून आपला स्टार्ट होईल. ठीक आहे, 1-2 दिवस OSY, त्याच्यानंतर CSS, एक 10 दिवस आपले डेमो कंटिन्यू राहतील. मग आपण पुढची प्रोसेस डिसाईड करू. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही डेमो लेक्चर ॲपमध्ये करू शकता. ठीक आहे, चला. ऑनलाईन थांबायचं बाळांनो. चला, सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे. बाय बाळांनो.